तर आजचं शेवटचं आहे लेक्चर. नंतर सर एंजल सुरू करणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. तर थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आणि मग सगळे आपले आदरणीय जे नेहमीचे उपस्थित सभासद आहेत त्यांचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये दळवी साहेब आपले आहेत, कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, इत्यादी सर्व सभासद, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपला जिबूचा शेवटचा क्लास आहे. तर त्या शेवटच्या क्लासमध्ये आपली जी काही राहिलेली कार्ड आहेत तर त्या कार्डाचं विश्लेषण आपण करायचं आहे आणि त्याला कार्डाला कसं चार्जिंग करायचं हे सुद्धा मला तुम्ही मध्ये विचारा. मग मी तुम्हाला सांगेन की कार्ड कशी चार्ज करायची असतात. मग अशा वेळेला कार्ड चार्ज करणे म्हणजे काय? जर तुम्ही कार्ड घेतली नसतील तर आता कार्ड घेऊ नका. तुम्हाला कार्ड पोहोचवलेली आहेत, सगळी दिलेली आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये त्याची PDF दिलेली आहे, ती तुम्ही फक्त प्रिंट काढून घ्या. तर ती साधारणतः प्रिंट जी आहे ती 100-150 रुपयामध्ये तुम्हाला काढून मिळेल. कलर काढायचे कलर काढा आणि ब्लॅक अँड व्हाईट काढली तर मला वाटतं 35-40 रुपयामध्ये तुम्हाला PDF ची फाईल काढून मिळेल. आता त्या ह्याच्यामध्ये कसं बघायचं किंवा त्याला सुचवायचं, मुख्यतः जो काही जिबू सिम्बॉलचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे की जातक आपल्याकडे जेव्हा येतो त्याची समस्या आपण विचारात घेतो आणि नंतर त्याला त्याच्यावरती रेमेडीज शिकवतो, म्हणजे त्याला हिलिंग करायचं आहे. तर तो हिलिंगचा एक सिम्बॉल आहे. क्रिस्टल आहेत ते क्रिस्टल सुचवतो. मग ह्या ह्याच्यामध्ये जो भाग आहे तो भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये झिबू स्पेल म्हणजे उपचार पद्धती त्याला म्हटलेलं आहे. तर अशा तऱ्हेने त्याचा विचार केला जातो. आणि दुसरा भाग असा आहे की ज्यावेळेला तुम्ही त्याची फाईल बनवता तर ती फाईल बनवताना तुम्हाला त्याच्यावरती त्या कार्डाची निवड करण्याकरता जातकाच्या हातामध्ये दिलं आणि त्याने जे कार्ड निवडल्यानंतर त्याच्यावरचं जे विश्लेषण असेल ते तुम्हाला त्याला कथन करून सांगायचं असतं. असा नियम जिबू सिम्बॉल मध्ये आहे. तर त्या ठिकाणी कसा वापर करायचा, तर कार्ड कशी चार्ज करायची, तर कार्ड चार्ज करते वेळी तुम्हाला कोणतं स्मरण करायचं हा विषय जो आहे तो आपण आता ही 4 कार्ड संपली की आपण पुढे हे सांगू. आणि मग त्या ह्याच्यावरती मुकेश भाऊ आता पहिलं 85 नंबरचं कार्ड लावा. कुबल मॅडम आल्या का? कुबल मॅडम. सर मी आलेली आहे त्या दिवशी सारखं झालं, मला कोणाचाच आवाज येत नव्हता. मग मी माझी वायर चेक केली, आता येतोय. हा ठीक आहे. हा हो आलेली आहे. आता बघा, मी तेच विचारत होतो की 85 नंबरचं कार्ड हो कार्ड आहे का? व्हायटॅलिटी. हो हा, व्हायटॅलिटी. व्हायटॅलिटी जे कार्ड आहे ते व्हायटॅलिटीचा कार्डचा जो महत्वाचा भाग आहे तो हमादा, त्याचा कीवर्ड आहे हमादा. आणि फ्रेंच मध्ये त्याला HAHMAHDAH असं त्याला म्हटलेलं आहे आणि तो असा फ्रेंच उच्चार आहे. त्याचा रंग जो आहे तो ऑरेंज आहे. पुन्हा एकदा सांगतो की रंग कशाबद्दलचा वापरायचा, जेव्हा तुम्हाला एखाद्या कार्डाचं वैशिष्ट्य विचारात घ्यायचं असेल किंवा त्याचा उपाय करायचा असेल त्याला तुम्हाला हा जो ऑरेंज, जो नारंगी रंग आहे त्याचा कपडा घेऊन जरी तुम्ही तुमच्या वॉलवरती लावला किंवा तुमच्या जवळ वापरला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट जो आहे तो ह्या सिम्बॉलचा त्याच्यामध्ये ऍड केला जातो. त्यानंतर दुसरं जेम स्टोन जे आहे ते कार्लेलियन म्हणून आहे. तर कार्लेलियनचे असे छोटे छोटे खडे येतात. तर ते कार्लेलियन तुम्ही लाल रंगाचा, नारंगी जसं डाळिंबाचे दाणे असतात तसा तो कार्लेलियनचा रंग आहे. त्यानंतर आपण बघितलं तर त्या ठिकाणी फिजिकल जी बॉडी आहे ती सगळी लिम्फॅटिक सिस्टम जे आहे, हा मॅडम कुठला आहे ते? लिम्फॅटिक लिम्फॅटिक. सिस्टम. हा लिम्फॅटिक सिस्टम. हा, लिम्फॅटिक सिस्टम वरती त्याचा अंमल आहे. आता सगळ्यांनी हे लिहून घेतलंय का का परत तुम्ही काय विचारणार आहात मध्ये सांगा, मग मी ह्याच्याबद्दलच सगळं सांगतो. ठीक आहे. हा, व्हायटिलिटी हा जो कार्डाचा जो काही नाव आहे तर त्या ह्याच्यामध्ये मुख्यतः आपली जी जीवनशक्ती आहे, आपण ज्याला विटॅमिन म्हणतो, तर खरं त्याचा व्हायटिलिटी हा जो उच्चार झालेला आहे तर तो त्या ठिकाणी आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काय काय हे येतं. तर त्या ठिकाणी आपण एखादं अन्न खातो त्यावेळेला त्याच्यामध्ये असणारं विटॅमिन आहे का तत्सम काही गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दलचा हा विचार केला जातो. एखादी गोष्ट जर समजा जातकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाला तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जी कमतरता आहे
ती कमतरता भरून काढण्यासाठी म्हणून या सिम्बॉलचा वापर करायचा असतो. म्हणजे त्याची जीवनशक्ती ही त्याला पुन्हा मिळवायची असेल त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जे आपण प्राशन म्हणतो, ग्रहण म्हणतो, तशा तऱ्हेचं ते जे खाद्य आहे किंवा हा सिम्बॉल जर तुम्ही वापरला तर तुमची जीवनशक्ती जी आहे ती पुन्हा उत्पन्न होते. अनेक वेळा काही लोकांचं जीवनाचं जे काही महत्व असतं ते त्याला इंटरेस्टेड नसतो, कधी डिप्रेशन मध्ये जातो आणि त्या वेळेला त्याला काही प्रश्न निर्माण होतात आणि तो तिथे ऍक्टिव्हेट राहत नाही. तर ती जीवनशक्ती पुन्हा यावी त्याच्याकरता हा सिम्बॉल पूर्णपणे वापरण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ऑरेंज रंग जो सांगितला तर तो तुम्ही जवळ बाळगायचा आहे किंवा तुमच्या भिंतीवरती त्याला स्केच करायचं आहे. हे कार्ड जर तुम्ही झेरॉक्स काढली आणि त्याची फोटो फ्रेम बनवली तर ज्याला आपण जीवनशक्तीची ऊर्जा आहे ती ऊर्जा तुम्हाला पुनर्जीवन देण्यासाठी बांधील आहे. म्हणून तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आणि ती जर कमकुवत असेल किंवा आय एम नॉट इंटरेस्टेड किंवा अशा अनेक गोष्टीचा उत्साह कमी होतो तर तो उत्साह कमी झाल्यामुळे त्याच्याकडे जीवनशक्तीचा अभाव असतो. मग ती जीवनशक्ती पुन्हा मिळवण्यासाठी म्हणून तुम्हाला या कार्डाचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल तुम्हाला वापरायचा आहे. आता काही प्रश्न आहेत का? तुमचे स्वतःचे प्रश्न असतील म्हणजे काही कळलं नसेल तर विचारा. आपल्याला चांगल्यापैकी ही कार्ड शिकायची आहे. सर एक विचारू? बोला मॅडम. आत्ताच जस्ट एक 5 मिनिटापूर्वी माझ्याकडे एक जातक आले होते. तर त्या स्त्रीला पूर्ण म्हणजे कशातच उत्साह नाही. अगदी म्हणजे त्या म्हणतात की मला आता मृत्यू आला तरी चालपर्यंत त्यांची मानसिकता ढासळलेली होती. येस. त्यांच्यासाठी मी हे सुचवू शकते का सर? येस. आता कसं आहे की त्यांचा उत्साह म्हणजे नर्वसनेस येणं. कधी कधी कसं असतं कुंडलीमध्ये शनी राहू, चंद्र शनी, चंद्र राहू, चंद्र केतू ज्या वेळेला युती आपल्या पत्रिकेमध्ये असते त्यावेळेला सुद्धा मनुष्य निरुत्साही होऊ शकते किंवा काही प्रसंग माणसावरती असे येतात की त्यावेळेला त्याचा सगळ्यामधला जो उत्साह आहे तो निघून जातो आणि तो त्याग करायला सुरुवात करतो. मग अशा वेळेला त्याला जीवनशक्तीची आवश्यकता असते. तर प्रत्येक ही एनर्जी जी आहे ती जीवन जगण्याकरता लागणारी आवश्यक शक्ती त्याला जीवनशक्ती असं म्हटलेलं आहे. तर तो तुम्ही उपाय जो आहे तो याचा करू शकता. त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. हो सर. चंद्र शनी अंशात्मक प्रतियोग होता सर चतुर्थ दशमामध्ये. म्हणजे आहे ना त्याच्यामध्ये बघा. म्हणजे हे असं अशा घटना असतात. पत्रिकेच्या जोडीला जर समजा तुम्ही सिम्बॉलचा वापर केला. आता सिम्बॉल मध्ये आता तुम्ही विषय काढलेलाच आहे तरी सुद्धा काही जी मंडळी आहेत तर त्यांना मी सांगतो की सिम्बॉलची जी फाईल आहे ती तुम्ही तपासा. त्याच्यावरती जो काही तुमच्याकडे जातक येईल तर त्या जातकाला सुझाव करताना म्हणजे त्याला हे सांगताना आपण की बाबा हा सिम्बॉल वापर, हे क्रिस्टल वापर. क्रिस्टलचा पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही कुठे राहत असाल त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी क्रिस्टल मिळतील किंवा तुम्हाला अमेझॉन वरती पण क्रिस्टल उपलब्ध आहे ते तुमच्या घरपोच डिलिव्हरी करतात. तर तशा रीतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि सिम्बॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा शक्ती आहे. त्याला जीवनशक्ती असं पण म्हटलेलं आहे. ओके. नेक्स्ट. येस. सर एक विचारायचंय, जर जातक आजारी असेल आणि ऑपरेशन झालेलं असेल तर त्याच्यासाठी हे कार्ड देऊ शकतो आपण? हो. कधी समजा कधी असं असतं मॅडम, काही वेळेला ऑपरेशन झाल्यानंतर मनुष्याला हतबल होतो आणि त्याला ती एनर्जी मिळत नाही. जसं आपण बघितलं तर आपण बरीचशी पौष्टिक अन्न खातो, पौष्टिक औषधं घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला एक विटॅमिन्स मिळतात. तर तशा तऱ्हेचं हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉल मधून विटॅमिनचा तुम्ही वापर करू शकता. हे सुद्धा एक दैवी शक्तीचं विटॅमिन आहे. ओके. थँक्यू सर. जसं याचा जो उच्चार केलेला आहे ना तो VITALITY विटा म्हणजे जो विटॅमिन हा इंग्लिश शब्द आहे. कळलं का? तर विटा त्याच्या ऐवजी तर त्यांनी तो विटॅलिटी असं हे केलेलं आहे आणि ती जीवनशक्ती म्हणून त्याला सुचवलेलं आहे. आणि जीवन जगण्याकरता आवश्यक असणारी शक्ती जर ती आपल्याकडे नसेल तर त्यावेळेला हा सिम्बॉल आपल्याला वापरायचा असतो किंवा आहे. नेक्स्ट. ओके सर. थँक्यू. नमस्ते सर. सर अगर किसको एसिडिटी होती है तो ये सिंबल यूज कर सकते हैं? नहीं, अभी एसिडिटी से रिलेटेड नहीं है. एसिडिटी एक तो चीज है ना वो उम्र के हिसाब से होती है या तो फिर हमारे
बदन में अगर उष्ण प्रकृति होती है तो उसका एसिडिटी से संबंध आता है, और एसिडिटी अगर कम हो गई तो हमारा डाइजेशन कम हो जाता है। तो एसिडिटी आवश्यक है हमारे शरीर के अंदर, जो हमारा खाना पचन होना चाहिए इसके लिए। उसका वो निराशादायक भूमिका से कोई संबंध नहीं आता। अच्छा, ओके सर, थँक यू। ओके, बर आता दुसरा आणखी बोला, आहे कोण? मी अगदी छोटासा एक प्रश्न विचारते, मला हा बोला कळलाय पण मी तरी जरा कन्फर्म करते की बोला आता बोला. हे विटॅलिटी म्हणजे जिथे कोणतीही गोष्ट शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी कमी पडत असेल तेव्हा आपण हे सिम्बॉल वापरणार. म्हणजे हो एखाद्या म्हणजे आपल्या कौटुंबिक प्रॉब्लेम मध्ये किंवा ऑफिस मधल्या काही कारणांमुळे किंवा कोर्टाच्या ह्याच्यामुळे अशा हो कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये माणूस झगडून झगडून जेव्हा कंटाळलेला असेल तेव्हा सुद्धा त्याला हे चिन्ह पुन्हा उभारी देऊ शकतं ना. येस मॅडम. आता कसं आहे मॅडम की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की अनेक लोकांचे प्रश्न अतिशय भिन्न भिन्न असतात. आता ते भिन्न भिन्न प्रश्न असताना कधी कधी काही वेळेला डिप्रेशन येतं, आणि डिप्रेशन आल्यानंतर मनुष्य काय विचार करतो की जगून काय उपयोग आहे, किंवा अशा रीतीने तो एखादी गोष्ट त्याग करतो. उदाहरणार्थ कधी कधी त्याचं लक्ष व्यवसायामध्ये लागत नाही, शिक्षणामध्ये लागत नाही, परिवारामध्ये लागत नाही, संसारामध्ये लागत नाही. तर अशा वेळेला त्याची जीवन क्रिया आणि जीवनशक्ती जी आहे ती लोप पावलेली असते. मग ती लोप पावलेली जी काही शक्ती आहे ती पुनर्जीवित करायचं असतं. जसं आपल्याकडे डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात, तर त्याप्रमाणे हे कार्ड असं सांगतं की तुमची इच्छाशक्ती किंवा जीवनशक्तीमध्ये जर काही तिथे त्रास झाला असेल तर तुम्ही, हे आवाज कोणाचा आहे जरा व्यवस्थित सांभाळा, उगाच काहीतरी करू नका, बंद करा आवाज. मुकेश भाऊ जरा हे करा. हा, तर मग त्याच्यासाठी म्हणून हा सिम्बॉल वापरायचा. तर जीवनशैली बदलण्यासाठी म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. हो सर, थँक्यू. येस मॅडम, बोला नेक्स्ट. कार्ड काढताय मुकेश भाऊ? काढा काढा. एक मिनिट थांबा, आता यांचं काय आवाजाचा बंदोबस्त केला पाहिजे. केला कोण आहे साहेब आवाज बंद. केला ना? हम्म. तर माझा बंदोबस्त कसा असतो माहितीये का? 144. काय शिंदे साहेब? डायरेक्ट ऍक्शन. 144. जमावाला जमूनच द्यायचं नाही. बरं ठीक आहे, चला थँक्यू. आता दुसरं कार्ड लावा, त्याचं नाव विलिंगनेस म्हणून आहे, इच्छाशक्ती. बरोबर आहे का? बघा मुकेश भाऊ, कार्ड. हा 86 नंबरचं काढलं. हा, लावलं सर. हा, विलिंगनेस. होय. हा, विलिंगनेस कार्ड जे आहे तर त्या ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की त्याची इच्छा म्हणजे जे आपल्याला वाटतं, असा हा 2 प्रकार आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं तर त्या ठिकाणी आपली इच्छा आपली प्रकट करतो आपण. तर त्याकरता त्यांनी असं केलं, टाटिना हा शब्द पहिला पण आला होता. TATINA, टाटिना हा त्याचा कीवर्ड आहे. त्यानंतर THTEENAH हा त्याचा फ्रेंच वर्ड आहे. आणि त्यामध्ये कलर जो आहे तो ऑरेंज पुन्हा सांगितलेला आहे. कारण का की हा सूर्याचा रंग आहे. सूर्याच्या रंगामध्ये भरपूर प्रभाव असतो आणि शक्ती असते. जेमस्टोन सांगितलेला आहे रुबी. बघा पहिल्यांदा हा रुबी आलेला आहे, कळलं का? रुबी जे रत्न आहे ते पहिल्यांदा आलेलं आहे. आणि सोल ऑफ फिट, त्याला सोल्स आपण म्हणतो ना, जो पाया चप्पलेला सोल्स लावतो, तर तसे 2 पायाला जे सोल असतात तर त्यासाठी रुबीचा वापर करणे, आणि त्याचा अंमल जो आहे तो सोल्स ऑफ फिट वरती येतो. आलं लक्षात? नसेल तर विचारा, मी पुन्हा सांगतो. सर सांगा एकदा. हा बघा, परत त्याचा कीवर्ड आहे टाटिना, रंग आहे नारंगी, जेमस्टोन आहे रुबी म्हणजे माणिक. त्याच्यानंतर फिजिकल बॉडी जी आहे ती 16 फीट. बऱ्याच वेळेला पायाला मुंग्या येणं, पाय थरथरणं, पायामध्ये शक्ती कमी असणं, याच्यावरती ह्या सिम्बॉलचा अंमल आहे. आता कळलं का तुम्हाला 16 फीटचं? हो सर. सोल्स ऑफ फिट.
सोल्स म्हणजे 2, सोल म्हणजे 1. कोण बरोबर आहे का? सर बरोबर आहे ना, म्हणजे तळपाय असं पण म्हटलं तरी चालेल ना. ते आपण तळपायाचं हा, सोल. हो ना, तेच ना. सोल म्हणजे 1 आणि हा, सोल्स आपण म्हणजे 2. लावतो ना, म्हणजे आपली चप्पल किंवा बूटला आपण म्हणजे हे झालं तर आपण असं त्याला हेच म्हणतो ना, सोल लावून दे बुवा असं. अशा तऱ्हेचा भाग आहे. दुसरी गोष्ट की विलिंगनेस हा जो आहे, एखादी इच्छा तुम्हाला काय सांगते, म्हणजे इच्छा आपल्याला असं दाखवते की माझ्या इच्छा पूर्ती होणे, इच्छा माझी पुरी करा, दादा कोंडके. तर त्याप्रमाणे तुम्हाला अशा ठिकाणी हा सिम्बॉल जो आहे तो वापरायचा आहे. आणि अतिशय महत्वाचा सिम्बॉल असा सांगितलेला आहे की त्याचं रत्न जे आहे ते रुबी आहे. रुबी रत्न प्रत्येक माणसाने धारण केलं पाहिजे. स्पेशली ज्यांचा विवाह होत नाही, विवाहाच्या समस्या आहेत किंवा वैवाहिक जीवन विस्कळीत झालेलं आहे, तर हे सूर्याचं रत्न सुचवलेलं आहे. आणि हा सिम्बॉल जो आहे, हा सिम्बॉल त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे. तर त्याच्यावरती तुमच्या ज्या काही आशा, अपेक्षा, ज्या काही गोष्टी तुम्हाला एखादी इच्छा प्रकट करायची असेल, ती पूर्ण करायची असेल, मिळवायची असेल, इच्छाकारक काही गोष्टी असतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा सिम्बॉल वापरायचा आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये नारंगी रंग अतिशय आवश्यक आहे. आणि नारंगी रंगाचा जो ह्याचा जो रंग असतो माणिकचा, तो सुद्धा नारंगीच असतो, म्हणून त्याला रुबी म्हटलेलं आहे. तर रुबी ह्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या ग्रहांचा राजा असल्यामुळे, तसंच हा विलिंगनेस हा पूर्णपणे ज्याचा जिबू आपण म्हणतो, त्या जिबूचं पण हे प्रमुख सिम्बॉल असल्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरता ज्या काही इच्छा आकांक्षा, अनेक लोकांच्या वैवाहिक विवाह जमत नसेल, शिक्षण पूर्ण होत नसेल, काही कुठल्या गोष्टी अडचणीच्या ठरत असतील, नोकरी लागत नसेल, तरी सुद्धा तुम्ही हा सिम्बॉल जो आहे तो तुमच्या इच्छेला जे काही असेल ते इच्छेसाठी पूर्ती करण्यासाठी, तर त्याला इच्छापूर्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला हा सिम्बॉल अतिशय उपयुक्त कार्यरत होईल आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळेल. पुन्हा सांगतो, हा सिम्बॉल तुम्ही प्रिंट करून ठेवा. तुम्हाला जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यामध्ये यश मिळवायचं असेल किंवा तुमची इच्छा पूर्ण करायची असेल, त्यावेळेला ह्या सिम्बॉलचा फोटो करून तुम्ही तुमच्या टेबलावरती, जिथे तुम्ही ऑफिसमध्ये बसत असाल त्या ठिकाणी पण तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे इच्छा पूर्ण होतील असं त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे. आता इच्छा पूर्ण करा म्हणजे तुम्ही तिथे इलेक्शनला जिंकाल वगैरे तसा भाग समजू नका. नाही तर सगळ्या लोकांनी हा सिम्बॉल वापरला तर जिंकायचं कोणी आणि हरायचं कोणी, तसं नाही. काही वैयक्तिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पर्सनल लाईफला तुम्ही त्याची इच्छा, मानसिक इच्छा ह्या ज्या असतात तर त्या ह्याच्यामध्ये त्या पूर्ती पूर्ण होते. ओके, बोला. सर, परीक्षेच्या ह्याच्यात चालेल एखाद्या? हो, परीक्षा निश्चित चालेल. परीक्षा ही सुद्धा तुमच्या मुलाला किंवा मुलीला असं वाटतं की मला काहीतरी चांगलं काम करायचं, ही तिची किंवा त्याची इच्छा असेल, तर त्याच्याकरता एज्युकेशन पर्पज सुद्धा हा सिम्बॉल वापरला तरी सुद्धा हरकत नाही. भागवत ओके मॅडम. सर. येस, सर, भागवत म्हणजे मॅडम. विसाचं वगैरे सुद्धा काम असेल तर मला अमुक एक विसा की आधी रिजेक्ट झालाय पण आता मला तो मिळालाच पाहिजे, तरी सुद्धा हे जवळ पण बाळगता येईल ना, त्याचं लॅमिनेशन वगैरे करून? हो हो हो, तुमची इच्छा पूर्ण करा. बघा, कार्ड असं आहे ना मॅडम, की जर समजा तुम्ही आता जी छोटी कार्ड पाठवलेली आहेत, आता हो मी बघवले, तर हो. ती सुद्धा जर तुम्ही वापरलं तरी हा, सुद्धा हरकत नाही. हा. थँक्यू. आणखी सर काय तुम्हाला? हा, बोला. सर एखाद्या व्यक्तीला म्हणजे संतती होत नसेल बरेच वर्षांनी प्रयत्न करूनही, आणि त्यांची इच्छा आहे संतती व्हावी, तर त्यांना हे कार्ड दिलं तर म्हणजे चालू शकेल का त्यांच्यासाठी? हो, नक्की चालेल, नक्की. म्हणजे ज्या ज्या इच्छा असतात, बघा असं आहे मॅडम, की इच्छा ही एक परमिटेड व्हॅलिड असावी, कळलं का? उद्या समजा आणखी काही भलत्याच लोकांच्या जागेवरती मला बसण्याची इच्छा आहे, तर तसं चालत नाही. जे लोक आज विराजमान झाले त्यांनी पण भरपूर कष्ट करून त्यांना ती पकड मिळालेली आहे. तर तसं नाही, तुमच्या ज्या काही इच्छा असतील ज्या पूर्ण होत नसतील, एखादं समजा काही फॉर्म भरला असेल, घर नसेल राहायला, तर घर आपल्याला मिळावं, गव्हर्नमेंटच्या कोट्यातून घर मिळावं, अशा ज्या काही अपेक्षा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्याकरता विलिंगनेस हा कार्ड आहे ते तुम्ही वापरू शकता. अच्छा, ओके, थँक्यू सर. ओके, मुकेश भाऊ कार्ड काढा. ते सर सर रुबी का
मतलब पेंडेंट पहनना है रूबी का, आपने बोला सर? नहीं, ऐसा है, देखिए मेन तो अगर समझो आप अंगूठी रिंग फिंगर में अगर रूबी पहनते हैं तो भी अच्छा रहेगा, कोई तकलीफ नहीं है वहां पर। मतलब रूबी जो ऐसा सोना अगर पेंडेंट पहनते हैं तो भी चलेगा लॉकेट के अंदर, तो उसका प्रभाव जो है, तो पेंडेंट का प्रभाव हमेशा कैसे होता है मैं आपको बताऊं, जो रिफ्लेक्ट होता है वो सामने वाले व्यक्ति पर होता है। जैसे आप कोई बिंदी लगाते हैं तो बिंदी का वो आइडेंटिटी है वो सामने वाला के ऊपर ज्यादा होता है। हमको अगर सक्सेस मिलना है तो हमारी ये जो नसें होती है ये हमारे दिमाग को जाती है, और हम हमारी विचारधारा जो है उसमें बदलाव आता है। तो इसीलिए इफ यू वांट एनी काइंड ऑफ सक्सेस, यू आर विलिंग, तो आपको वो रूबी रिंग फिंगर में पहनेंगे तो उसकी जगह अच्छी तरह से आपको रिजल्ट अवश्य मिल जाएगा। गॉट इट? हाँ जी सर, हाँ जी सर, थैंक यू। थैंक यू। नेक्स्ट काही कोणाला आहे का काही प्रश्न? प्रश्न आहे कोणाचा काय? विचारा का प्रश्न असतील तर. आता कार्ड कमी आहेत, प्रश्न उत्तरासाठी वेळ जास्त आहे का? फक्त 2 कार्ड आहे आता. हा हा. सर जॉब चेंज साठी होऊ शकतो का असं? हो, होऊ शकतो. येस, जॉब चेंज साठी होऊ शकतो. एखादं चांगली पोस्टिंग होण्यासाठी तुमची इच्छा असेल त्यासाठी सुद्धा करू शकतो. अनेक सरकारी नोकरीमध्ये चांगली पोस्टिंग मिळावी, चांगलं डिपार्टमेंट मिळालं, आपल्या घराजवळचं हे कार्यालय असावं यासाठी सुद्धा करू शकतो. नोकरी सुद्धा आपल्या घराजवळ मिळावी यासाठी सुद्धा करू शकतो. असं हे काही नाही, त्याला बंधन नाही. थँक्यू. 8 p.m. हॅलो, येस. विचारा कुलकर्णी मॅडम, तृप्ती कुलकर्णी मॅडम, काय विचारताय? आहे कोणाचा प्रश्न काय? नाही सर. बोला बोला कुलकर्णी मॅडम. ती कोणतीही इच्छा पूर्ण साठी वापरू शकतो, थोडक्यात याचा अर्थ असा. येस, कसं आहे मॅडम, त्या बघा आता हे पहिल्यांदा आपण कार्ड शिकतो की ज्याच्यामध्ये माणिक रत्नाचा विचार केलेला आहे. माणिक रत्न असं रत्न आहे की जे सूर्याचं प्रतीक आहे. तर त्याच्यावरती जसं हिरा माणिक, जसं काही वेळेला आपण म्हणतो की त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला माणिकराव असं नाव असतं. आता माणिकराव हे नाव कसं आलं, तर त्या ठिकाणी माणिकराव हे जे सूर्याचं नाव आहे, माणिक रत्न, कळलं का? मग त्या ठिकाणी तुम्ही हिरालाल, तर हिरालाल म्हणजे काय, तर हिरा म्हणजे डायमंड. डायमंड अशी जी पुरातन काळापासून नाव आलेलं आहे त्याकरता. अच्छा, थोडक्यात आपण हे आत्मकारक कार्ड आहे असं रवीचं जे आपण असं जे उल्लेख करतो तसं म्हटलं तरी सुद्धा येस येस, म्हणजे इच्छापूर्ती करण्यासाठी. आणि रवी बघा, परत सांगतो मॅडम, आता ऍस्ट्रॉलॉजीचा विषय जेव्हा आपण शिकतो जाऊ, ज्या वेळेला कुंडलीमध्ये सूर्यासारखा ग्रह अतिशय बलवान असतो, आणि आपण सूर्य सिद्धांतामध्ये पण शिकलेलो आहोत, तर त्या ठिकाणी सूर्याचं प्रतीक आणि सूर्याचे फलादेश आहेत. ते व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्य हा निश्चितच चांगला असावा, दूषित झालेला नसावा, मग तो कोणाच्या केंद्रयोगात नसावा, तो कोणाच्या दृष्टीमध्ये चुकीच्या ग्रहासोबत नसावा. अशा वेळेला जेव्हा असतो आणि माणिक रत्न वापरलं तर तो दोष मुक्त होऊ शकतो. तसं त्यापेक्षा हे कार्ड जे आहे, हे सिंबॉल तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके ओके सर, खूप चांगलं कार्ड आहे सर हे. नाही, फार प्रश्नच नाही आहे. सर हे गंमत सांगू, आता तुम्ही बोलले ना नाव असतात, तर माझ्या धीराच्या मुलाचं नाव रवी, तिचं नाव हिरालाल आणि माझ्या सासूचं नाव माणिकराव. पुरं नाव बोलून घेतले तुम्ही. चालतं, काय हिरालाल नाव असायचं पूर्वी, माणिकलाल पण नाव असायचं. माणिकचंद जर्दा होता, माणिकचंद गुटखा होता, नाही का? काय माझं सासरचं नाव आहे, सासू. आमच्या ह्याच्यामध्ये पण माणिक मुलीचं नाव असायचं मराठी. ठीक आहे, माणिकलाल, माणिक वर्मा. माणिक वर्मा तर आमचे नातेवाईक आहे. माणिक वर्माचं आडनाव पहिला दादरकर. अच्छा, माणिक वर्मा आहेत ना, राजा राणी ट्रॅव्हल्सचे जे कुमुद पाटील आहेत त्यांची सख्खी बहीण माणिक वर्मा. आणि त्या राहायला जी लाजरीची बिल्डिंग आहे ना दादरला,
त्यांची बिल्डिंग आहे. लादरीचं शोरूम आहे ती त्यांची बिल्डिंग असं आहे. त्या गायिका पण आहेत ना सर, आणि माणिक वर्मा. गायिका आहे. हो, Yes, गायिक गायिका. त्यांचं माहेरचं आहेत आडनाव म्हणून प्रसिद्ध आहे. दादरकर. माहेरचं आडनाव अच्छा, दादरकर. तुम्ही दादर. मुंबईला आहात का? हो सर, मग सरोज शिंदे भांडूपच्या, मग म्हणून तर माहिती आहे यांचं. मग तुम्हाला माणिक वर्मा. लादरी स्टोर हो. माहिती असेल. ती बिल्डिंग त्यांचीच आहे. अच्छा, ओके ओके. लादरी पानेरी बिल्डिंग त्यांची आहे. दादरची. आणि त्यांच्याच आजोबांचं नाव जे आहे ते भवानी शंकर रोड आहे, त्यांचं नाव आहे भवानी शंकर दादरकर. दादरला भवानी शंकर रोड. हो सर. ते त्यांचंच आहे. बर, नेक्स्ट आता कुठलं हे घ्यायचं आहे? नमस्कार सर. नमस्ते, बोला. मला थोडा उशीर झालेला आहे, सॉरी. माझं एक पहिलं गेलं त्यातलं 84 नंबरचं मला वाटतं. मला हा विचारायचं की हे जे कार्ड आहे, समजा एखादा रत्न नसेल वापरत आणि काही त्याचा प्रश्न असेल तर त्याने हे कार्ड स्वतःजवळ ठेवलं, प्रमोशन किंवा अधिकार प्राप्ती म्हणा, हो हो, हे चालेल कार्ड? असं चालेल 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 चालेल, हरकत नाही. सर मला एक पुन्हा विचारायचं होतं. सांगितले सर याच्याबद्दलची ना, म्हणून. हा बोला मॅडम. सर मी मगाशी विचारलंच परीक्षेच्या संदर्भात, पण सीएचं वगैरे जे असतात ना, की अटेम्प्ट दिले बऱ्याचदा, पण फायनलला किंवा ह्याला, तर मग तेव्हा हे त्या विद्यार्थ्यांना म्हणजे जवळ ठेवायला सांगितलं तर चालेल का? हो, नक्की चालेल. नक्की चालेल. कसं आहे माहितीये, कार्ड बघ, आता ही शेवटी डिवाइन सायन्स आहे. तर ह्या डिवाइन सायन्स मध्ये एखादी गोष्ट आपल्याला जे काही इच्छा असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये ना भरपूर उच्च शिक्षित होण्याची पण एक इच्छा असते. त्याला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, किंवा ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये जायचं आहे, फायनान्स मध्ये जायचं आहे, अशा मोठ्या प्रमाणामध्ये जर एखाद्याला चांगलं हे करायचं असेल तर त्याला तुम्ही हे कार्ड जे आहे ते त्याला सुचवू शकता. म्हणजे माझ्याच त्याच्यात पाहण्यात आहे विद्यार्थी, म्हणून मी म्हणजे फायनलचं होत नाही. हरकत नाही. आता तुम्ही जेव्हा कन्सल्टन्सी करता ना मॅडम, परत सांगतो की पर्याय म्हणून हा त्या ठिकाणी तुम्हाला मी नाही कार्डाचा करत कन्सल्टन्सी, अगदी प्रामाणिकपणे सांगते. म्हणजे एखादी कधी पत्रिका आली तर पण मी हरकत नाही जे असेल, पण शेवटी तुम्ही अभ्यास करत आहात ना, तुम्ही नाही करत असाल तर इत्यादी लोक करत आहेत कन्सल्टन्सी, तर त्यावेळेला काही गोष्टी अपुऱ्या होतात, कळलं का? तर त्याच्याकरता पूर्ती आणण्यासाठी म्हणून तुम्हाला हे कार्ड द्यायला हरकत नाही. की काही वेळेला रडतात लोक, काही काम होतच नाही, काय करायचं, फार प्रॉब्लेम आहे, फार प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे ते एक मनुष्य मला फार प्रॉब्लेम. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? तुला आमच्या नळाला पाणीच येत नाही. म्हटलं ह्याचं काम करून माझं ज्योतिष मध्ये असे लोक असतात. नाही सर, हे कसं मला माहिती आहे की हे पुन्हा पुन्हा देण्याचं चालू आहे, म्हणून मग आता मला असं वाटलं की हे त्या परीक्षेला थोडं अवघड पण असते हे सीएचं वगैरे. निघून जाईल. हा विश्वास ठेवा. पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो, या पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, असं आहे. हो सर. हो सर. बरं, ठीक आहे. नेक्स्ट कुठला आहे कार्ड? ओके भाऊ, कार्ड लावा. विजडम म्हणून आहे. विजडम. विजडम. WISDOM, विजडम. आता येस, विजडम. हा दिसतं. पर्पल कलर आहे ना बघा तिथे, काय पर्पल दिलं मला, मला चालतं काही दिसतच नाही. पर्पलच. हा, आता ऍक्च्युली विजडम ह्याचा जो मुख्य भाग जो आहे तो कसा सांगितलेला आहे, एझुला म्हणून त्याचं कीवर्ड आहे. एझुला, AZULA, आणि फ्रेंच मध्ये त्याचं AHZOOLAH, त्याचं एझुला केलंय. पर्पल रंग आहे आणि फ्लोराईड म्हणून हे येतं. तर फ्लोराईड ही जी जेमस्टोन त्याचे येतं, तो जेमस्टोन आणि क्रिस्टल या दोन्ही याच्यामध्ये पकडला जातो. आणि फिजिकल बॉडी जे आहे ते क्राऊन चक्रावरती त्याने सांगितलेलं आहे. आता क्राऊन चक्र म्हणजे त्या ठिकाणी बघितलं तर सगळ्यात महत्वाचं चक्र असं सुचवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लोराईड म्हणून पूर्वी फ्लोराईड टूथपेस्ट पण यायची, कळलं का? मग तशा ह्याच्यामध्ये शहाणपण. आता फ्लोराईडचा मुख्य अर्थ काय आहे, तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला हुशार बनवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या कार्डाचा निश्चितच वापर करता आला पाहिजे. आता विजडम म्हणजे 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये. एक पार्ट असा सांगितलेला आहे, मुकेश भाऊ कार्ड काढायचा काढू शकतो तुम्ही.
मिनिटं हा, विजडमचं हे असं सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर समजा बुद्धिमत्ता कमी असेल, IQ कमी असेल, तर त्यावेळेला त्याचं शहाणपण हे मिळवायचं असेल, तो शहाणा व्हायचा असेल किंवा शहाणपणामध्ये त्याचा विकास व्हायचा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या कार्डाचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल वापरता आला पाहिजे. आणि त्याच्यातून कुठलंही कार्य करते वेळी साधारणतः फ्लोराईडचं जे क्रिस्टल आहे अतिशय स्वस्त आहे, 200-100 रुपये किलोचा भाव आहे साधारणतः, तो तुम्ही वापरू शकता. त्याच्यातलं रत्न मिळत नाही, पण क्रिस्टलचे खडे असे मिळतात फ्लोराईडचे, आणि ते अतिशय पॉवरफुल असतात. ज्याला आपण म्हणतो त्याच्यातून ज्या काही शक्ती त्याच्याकडून निघते तर ती सुद्धा आपल्या उपयोगाची आहे. आणि एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला त्याचा पूर्णपणे वापर करून तुमची इच्छा किंवा ज्याचं तुमचं विजडम आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. ज्याला आपण म्हणतो की विजडमचा खरा इंग्लिश मधला वर्ड जो आहे तो शहाणपण म्हणून मराठीत सुचवलेला आहे. पण ज्या माणसाला शहाणपण येणे, हुशार होणे असा पण संकेत त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. आणि डोम हा जो काय विषदम, डोम म्हणजे जो आपल्याला एक शिखर गाठायचं आहे, डोम, तर पूर्वी डोम म्हणून त्याचं हे करायचं. तर बऱ्याच वेळेला डोम तयार केला जातो सायन्समध्ये, तर तसा त्याचा डोम जो आहे तो याच्यामध्ये विजडम मध्ये सांगितलेला आहे. आता कळलं का नाही कळलं ते सांगा. सर थोडस मला सांगा ना परत, कारण इथे आमच्या इथे फटाके लावलेले मला काहीच ऐकायला नाही आलं. आता आता सारखं सारखं मी असं कसं सांगणार, सारखं सारखं कसं सांगणार. त्याच्यामध्ये विजडम म्हणजे जी गोष्ट आपल्याला पाहिजे, शहाणपण हा पहिला त्याचा भाग आहे. विजडमचा अर्थ काय? शहाणपण. त्या ह्याच्यातून त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये त्याला प्राप्ती करायची असेल त्याचं क्रिस्टल फ्लोराईड सांगितलेलं आहे. चक्र क्राऊन सांगितलेलं आहे. क्राऊन चक्र म्हणजे पहिला शिका की क्राऊन चक्र कुठे आलेलं आहे. मॅडम, क्राऊन चक्र डोळ्याच्या मधल्या भुवयामध्ये आणि वरती टाळूच्या याच्यावरती आहे. टाळूच्या आहे. 2 फोन लावले असतील कोणतरी. टाळूच्या याच्यावरती कोण आहे? 2 फोन कोण लावले? सर हालदणकर मॅडमचा आवाज येतो तसा. ठीक आहे, चला ओके. बरं, विजडमचा हे कळलं तुम्हाला? आणखी काय विचार करायचा त्याच्यामध्ये? भागवत मॅडम बोला. सर जसं काल परवा आपल्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की मंगळ शुक्र जर एकत्र असतील तर त्या माणसाला मॅच्युरिटी थोडी कमी असते. तर मग अशा माणसांना जर हे कार्ड दिलं समोर लावायला किंवा काय, तर कदाचित त्याचा त्यांना जास्ती फायदा होऊ शकेल. बघा, आता 2 पार्ट तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मंगळ शुक्राची युती कुठल्याही पत्रिकेत असेल तर ती परमिटेड नाही. त्याला कारण काय सांगतो तुम्हाला मी. वृश्चिक लग्न, वृषभ लग्न, तूळ लग्न आणि मेष लग्न या 2 राशी समोर येतात. तर त्या 2 राशी मुळामध्ये हे शत्रुत्व आणि मित्रत्व कसं ठरलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्या समसप्तक योगामध्ये असल्यामुळे त्यांचं शत्रुत्व हे निश्चित आहे. जसं कुंभरास आणि सिंहरास त्यांचं शत्रुत्व जे काही विचारधारा केलेली आहे तो त्याप्रमाणे. मग अशा वेळेला तुम्हाला जर म्हणायचं आहे की मंगळ शुक्राची युती ही परमिटेडच नाहीये, आणि आपण जे परवा जेमिनीमध्ये पत्रिका शिकलो तर त्या सूर्य सिद्धांतामध्ये त्यावेळेला आपण बघितलं की 1 अंशासाठी राजयोग जो तयार झाला होता बुध शुक्राचा, त्याने त्या व्यक्तीला कितीतरी प्राधान्य दिलं आणि चांगल्यापैकी त्याची बैठक झाली. त्याला कारण का की ग्रहाचे जे संकेत असतात त्या ग्रहाला ते प्रोत्साहन देतात राशीला, त्या व्यक्तीला, आणि त्या जातकाच्या जीवनामध्ये आनंद तयार होतो. पण मंगळ शुक्राच्या युतीमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याग करावे लागतात किंवा कलह होतो. म्हणून त्या ठिकाणी आपण जर पारंपरिक मध्ये बघितलं तर वृश्चिक आणि ऋषभ, मेष आणि तूळ या समसप्तक असणाऱ्या राशी म्हणून ते शत्रू म्हणून सांगितलेले आहेत. ओके, बोला. म्हणजे जो मॅच्युरिटीचा तो जो विषय झाला होता तर कदाचित म्हणजे हा विजडम आहेच हा कार्ड सांगतो ना की नुसतं कुठे काय बोलायचं आणि कुठे काय नाही बोलायचं किंवा कुठे गप्प बसायचं, हा पण शहाणपणाचाच भाग आहे. तर मग तसं त्यांना देऊन म्हणजे बघावं का देऊन त्या लोकांना. शहाणपण म्हणजे माणसाला बोलताना, काम करताना त्याला अक्कल त्याची वापरावी लागते हे निश्चित.
जर समजा बिन अकलेचं काम केलं तर ते अंगाशी येतं. हो. असं आहे. तर शहाणपण सुचवण्यासाठी सुद्धा मनुष्य समजा क्लेवर नसेल, थोडक्यामध्ये क्लेवरचाच अर्थ जो आहे तो मनुष्य हुशार, आणि शहाणपण हे शिकण्यासारखं असतं. आपण म्हणतो अति शहाणा आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, पण मग वापरून बघू का ते कार्ड अशा बघा, लोकांसाठी? आता तुम्ही काही शहाणे आहातच ऑलरेडी. शहाण्या माणसांनी कार्ड वापरायचं नाही. जो सर शहाणा बोला. तर मतिमंद किंवा गतिमंद एखादे मुलं असतात, त्यांना हे दिलं तर चालेल का त्यांच्या पालकांना किंवा त्या मुलांना? चालेल. मतिमंदापेक्षा ज्याला समजा विषय सुचत नाही, ऐका, ज्याला परीक्षेला अडथळे येतात, काही वेळेला वाचन करताना ते वाचन स्मरणात राहत नाही किंवा त्याच्यामध्ये विसरभोळेपणा तयार होतो, तर त्याकरता तुम्हाला हे शहाणपणसाठी म्हणून हे विजडम कार्ड शिकवलेलं आहे. अच्छा, म्हणजे सर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण देऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. IQ चांगला पाहिजे माणसाचा. सर, त्याच्यात बोला. सर, एखाद्या व्यक्तीला लोक नाव ठेवतात, तो कानफड्यामध्ये नाव पडतात, तुला काय कळत नाही, तुला काय कळत नाही, तू गप्प बस रे. अशा माणसाला थोडा आत्मविश्वास आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल. नाही, कॉन्फिडन्स साठी आपण पहिल्यांदा जे कार्ड वाचलं ते कॉन्फिडन्स साठी आणायचंय. जर समजा त्याची मानसिक शक्ती कमकुवत झाली असेल तर. पण या ठिकाणी आपली हुशारी किंवा आपलं शहाणपण, आपल्याला शहाणपणा यावा किंवा काही गोष्टी आत्मसात व्हाव्या किंवा मग त्याला त्या मिळाव्यात, त्याकरता म्हणून हा विजडम सांगितलेला आहे. नाही, तो व्यक्ती व्यक्त होत नाही कारण त्याला नावं ठेवतात लोक, समोरचे त्याला काय कळत नाही, तर त्याच्यामध्ये ते एक बोलण्याची हे येण्यासाठी. नावं ठेवण्याचं काय माहितीये का, एक अपमानास्पद काही गोष्ट आहे. उद्या लोक मला पण नावं ठेवतील की तुम्हाला याला काही शिकवता येत नाही, असेही लोक आहेत. असं नाही, डोंट बी सिरियस. असं होतं असं. दिस थिंग हॅपन इन लाईफ. त्या सगळ्या गोष्टी निग्लेक्ट करायच्या. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे की असं काही होत असेल तर कार्ड हे वापरा, त्या कार्डाचा वापर करा, सिम्बॉल. ओके, शेवटचं कार्ड जे आहे ते आता आपल्याला लावायचं आहे, त्याच्यानंतर चर्चासत्र आहे. ओके सर, नमस्ते सर. सर, अगर कोई व्यक्ति है जो कुछ भी बोल देता है और फिर बिना सोचे समझे बोल देता है और फिर वो प्रॉब्लम में फंस जाता है, तो ऐसा व्यक्ति के लिए विजडम कार्ड मीन्स सही रहेगा ना? सही रहेगा. उसको अकल आनी चाहिए. हाँ जी, अकल हाँ और जी. शकल, अकल और शकल दोनों भी अच्छी होनी चाहिए. ओके सर, थँक्यू सर. आता शेवटचं कार्ड आहे वर्ल्ड पीस, जागतिक शांतता, विश्व शांती. जागतिक शांतता, विश्व शांती असं त्याचा पूर्णपणे उच्चार केलेला आहे. कळलं का? आणि वर्ल्ड पीस मध्ये काय सांगितलेलं आहे की एखादा जातक जर समजा काही ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर शांतप्रिय, म्हणजे त्या आपण म्हणतो की शांत राहा, आणि प्रत्येक गोष्टी शांतीमध्ये जो आनंद आहे तो कशात नाहीये. म्हणजे ज्याला आपण म्हणतो पीस ऑफ लाईफ, तर ते जे लाईफ आहे त्याचं क्रिस्टल जे आहे, तर पहिला वर्ल्ड पीसचा जो अमीन हे कार्ड त्याचं सांगितलेलं आहे. अमीन, कळलं? आणि त्याच्यानंतर त्याचा फ्रेंच वर्ड आहे AHMIN असं आहे. MIHN. रंग जो आहे तो शांती प्रतीचा रंग जो आहे तो निळा आहे, जसा की कुंभ राशीचा रंग निळा आहे. क्लिअर कॉर्ड्स म्हणून नावाचं क्रिस्टल येतं, क्लिअर. आणि नर्व्हस सिस्टम याच्यावरती त्याचा अंमल आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या याच्यामध्ये काही होत असेल तर सिस्टम ज्या आहेत, तर कुबल मॅडम, नर्व्हस सिस्टम, यू आर डॉक्टर, सो यू कॅन एक्सप्लेन. मज्जा संस्था सर, मराठीत अर्थ त्याचा मज्जा संस्था आहे. तर नर्व्हस सिस्टमच्या ह्याच्यावरती त्याचा अंमल आहे, कळलं का? आणि अशाच वेळेला एखादी व्यक्ती समजा जर बिघडलेली असेल, आता मज्जा संस्थेचा हे सांगितला म्हणून, तर त्यावेळेला हा सिम्बॉल तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि हार्मोनिज ज्या असतात त्या तिथे चांगल्या आल्या पाहिजेत. हार्मोन्स त्या ठिकाणी तिथे आनंद, आणि मेक इट हॅपी, ज्याला आपण म्हणतो बी हॅपी, मेक इट हॅपी. एखाद्या व्यक्तीला आनंदी बनवायचं असेल, आनंदी करायचं असेल किंवा आनंदी राहायचं असेल तरी सुद्धा ह्याचा फक्त कीवर्ड जो आहे तो वर्ल्ड पीस आहे. म्हणजे वर्ल्ड पीस म्हणजे विश्व शांतीच्या माध्यमातून काम करणे असा त्याचा हे सांगितलेलं आहे. तर हे कार्ड काढायचं आहे का ठेवायचं आहे सांगा.
राहू दे 1 मिनिट. सर राहुल काय करा, याचं रत्न कुठले सर? याचं रत्न नाही, जेम्स हे जे आहे ना शिंदे साहेब, क्रिस्टल? क्लिअर क्रिस्टल क्लिअर क्रिस्टल कॉर्ड्स. क्लिअर कॉर्ड्सचं जे क्रिस्टल आहे ना, तर हा क्लिअर सर, कॉर्ड्स, हा क्लिअर कॉर्ड्स एकदम चांगल्यापैकी क्रिस्टल आहे. बोला. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. कार्ड काढा आता, काय कार्ड ठेवून काय उपयोग आहे, आता बाकीचा विषय करायचा आहे. विश्व शांती हा त्याचा जो मुख्य भाग आहे, तर त्यामध्ये शांतता प्रिय असणं, शांतता लाभणं. कधी कधी एखाद्या कुटुंबामध्ये, घरामध्ये सतत काही ना काहीतरी हाणामारी, गडबड वगैरे होत असते. तर तुम्हाला जर शांततेचं प्रतीक हवं असेल तर त्याकरता हे कार्डाचा जो सिंबल आहे तो त्या ठिकाणी लाईक अ पीस, म्हणजे संपूर्ण जे हे आहे जीवन आहे ते शांतता प्रिय असावं, शांती लाभावी, लोक शांतता राखावी, शांत असं नेहमी बोर्ड लावलेले असायचे. आता मला माहिती नाही, पण शांत राहा, शांतता राखा असे बोर्ड पूर्वी ऑफिसेस मध्ये असायचे. पण आता काय गोंधळ तयार झालेला आहे, लोक बोंबाबोंब करतात. पण मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा जर गोंधळ होत असेल तर त्याला सांगितलेलं आहे विश्व शांतीप्रमाणे त्या शांतीमध्ये मेडिटेशन्स आहेत. काही वेळेला काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला क्लिअर क्रिस्टल कॉर्ड्स, म्हणजे क्लिअर क्रिस्टल म्हणून जे आहे ते एक वेगळ्या तऱ्हेची फॅमिली आहे. आपण खडी साखर असतं ना, खडी साखरेचा खडा असतो तशाप्रमाणे हे खडे असतात. तर ते स्वस्त आहेत, काही महाग नाही आहेत, तर तुम्हाला ते मिळू शकतात. सर प्लीज कार्ड एकदा परत दाखवा ना सर प्लीज. कार्ड हा हा लावा मुकेश भाऊ कार्ड पुन्हा. सर एक विचारू? हा बोला. सर याच्या आधी 54 नंबरचं जे कार्ड घेतलं होतं पीस कीपर, हा ते आणि हे थोडस सारखंच म्हणता येईल का सर? कारण त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की वादविवाद घरातील वगैरे भांडण तंटे वगैरे असतील तर त्यावेळेस सुद्धा ते वापरू शकतो, आणि हे पण आता थोडस त्याच पद्धतीचं आलं. तर आता आपण ह्याचं चूज करताना कसं करावं सर? मग दोन्ही पैकी कोणतं द्यावं हे चुजिंग कसं करायचं? सांगतो. जेव्हा पर्सनल एखाद्या व्यक्तीला हे करायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही ते कार्ड वापरू शकता जे आपण पूर्वी शिकलेलो आहोत. पीस कीपर. आणि पण आता जर समजा एखादी विश्वशांतीमध्ये समूहामध्ये जर शांतता असावी असं वाटत असेल तर त्या ठिकाणी जसं की एखादा वर्ग चालू आहे तर त्या ठिकाणी एखादा लेक्चरर जो आहे त्या लेक्चररचं लेक्चर पूर्णपणे ऐकावं, त्यासाठी हा सिम्बॉल जर तुम्ही वर्गामध्ये लावला, जिथे तुम्ही प्रवचन करत असाल, जिथे तुम्ही एखाद्या गोष्टी सुचवत असाल. अरे बाबा जरा वैयक्तिक आवाज बंद करा. मुकेश भाऊ कार्ड काढा. तर त्यावेळेला तुम्ही इतरांसाठी म्हणजे विश्वशांती त्याचा जो काही सांगितलेला आहे ना तो, ज्याला आपण म्हणतो नंबर ऑफ पीपल, एकत्र येणे, टुगेदर, तर त्यावेळेला तुम्ही हे कार्ड जास्ती वापर करू शकता. आणि तुम्ही मगाशी जे कार्ड म्हटलं ते एका व्यक्तीसाठी आहे, पण हे समूहासाठी. म्हणजे आता जर घरातले सगळेच लोक जर तावातावानी भांडत असतील, म्हणजे वारंवार त्यांच्यामध्ये वाद होत असतील, तर ते एकासाठी वापरून काय उपयोग नाही, घरातल्या सगळ्यांसाठी वापरायचं. म्हणून मग हे आताच लास्टचं आपण वापरू शकतो. येस येस. ओके ठीक आहे सर, धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी आता आपल्याला ही कार्ड 88 आपण शिकलेलो आहोत. आजचा जिबूचा वर्ग शेवटचा आहे, तर त्यानंतर आता तुम्हाला जिबू शिकण्याची काही आवश्यकता नसेल, कारण का की तुम्हाला जिबूचं कुठलंही लेक्चर पूर्णपणे तुम्हाला युट्यूबला सुद्धा उपलब्ध नाही. आणि ज्या लोकांची लेक्चर्स मधली बुडालेली आहेत त्याला आता मी काय करू शकतो, कारण का की ती तिकडे तुम्ही उपस्थित न राहिल्यामुळे हा सगळा प्रश्न आलेला आहे. भागवत मॅडम बोला. तर मग ते इच्छाशक्तीच्या कार्डवरती एक विचारायचंय की एकाच वेळी अनेक इच्छा असतात माणसाला एकाच वेळेस, तरी सुद्धा एकच कार्ड वापरायचं ना? बघ आता पूर्ण इच्छा तर दिवसेंदिवस वाढत असतात माणसाच्या. जसं जसं वय वाढतं तसं तसं इच्छा वाढतात. आपण लहान असतो तेव्हा इच्छा वेगळ्या असतात, मोठं होतं त्यावेळेला इच्छा वेगळ्या असतात, प्रपंच असतो त्यावेळेला इच्छा वेगळ्या असतात. तर ज्या ज्या वेळेला एखादी व्यक्ती तुमच्याकडे येईल त्याचं वयोमान बघून त्याच्या इच्छा ज्या काय असतील तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून ते कार्ड वापरलं जातं. की जसं आपलं ज्योतित्राटक पण आपण त्याच्यासाठीच करतो की अनेक इच्छा ज्या असतात आणि ज्या योग्य इच्छा असतात त्या पूर्ण व्हाव्यात त्याच्यासाठी. बरोबर.
आता बघ तसंच आहे, हे एकच कार्ड कितीही इच्छा असतील पण त्या योग्य असतील तर त्याच्यासाठी एकच कार्ड वापरायचे सगळं मिळून. कार्ड ही बघा मॅडम, परत सांगतो, आपला विषय झालेला आहे पूर्णपणे. 88 कार्डामध्ये सगळे कार्ड तुम्ही परिचित आहात. या परिचित कार्डामध्ये तुमच्या क्लायंटला खरोखर काय हवंय किंवा आपल्या स्वतःला वैयक्तिक जीवनामध्ये काय हवं, तर त्यानुसार एखादी व्यक्ती जर समजा दुरून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून इच्छाधारक असेल तर त्याला तुम्ही ह्या कार्डाची रेकी करून किंवा तत्सम जे एंजल्स आहेत त्याची साथ घेऊन तुम्ही हे कार्ड त्याच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि आता विश्व एवढं जवळ आलेलं आहे की जेणेकरून इच अँड एव्हरी कंट्री, इच अँड एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड तुम्हाला व्हॉट्सअप अवेलेबल आहे. तर ह्या कार्डाचा तो जर तुम्ही जागतिक काउन्सिलिंग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही हा पोस्ट करू शकता एनिवेअर. आणि त्याची प्रिंट किंवा त्याचं डिझाईन तो एखाद्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये ठेवून सुद्धा त्याला, जसं आपण म्हणतो देवाचा फोटो असतो त्याला नमस्कार करतो, तसं ह्या चित्राला, ह्या ज्या सिम्बॉलला जर तुम्ही वंदन केलं किंवा स्पर्श केला तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होऊ शकतात. माझे कल्याणचे एक क्लायंट आहे, तर तिचा म्हणजे ती अशी घरकाम वगैरे करणारी बाई आहे, पण तिचा मुलगा सतत दारू पिऊन तो काही कामधाम करत नाही आणि असेच पैसे उडवतो. तर तिला मी म्हटलं होतं मी तिला काहीतरी याच्यातले उपाय देईन म्हणून, तर तिला मी हे पण एक शिवाय कार्ड देऊन ठेवते. मी घरातले कटकटी जर तिच्या कमी झाल्या तर. बघा हे असं सगळं प्रकरण आहे ना, तुम्ही कार्ड द्या, पण मी ह्या सगळ्या गोष्टी सांगतो त्या माणसाला हाकलून लावा. माणसाला हाकलल्यानंतर ना त्याची अवस्था कळते. हे आपण अटॅचमेंट करतो ना की भावनिक, दॅट इज कम्प्लिटली रॉंग. बरोबर. सगळ्यात माणसाला गेट आउट करणे त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम उपाय आहे. त्याच्या पलीकडचा उपाय माझ्याकडे नाही. आणि तुम्ही जर त्या व्यक्तीला रेमेडीज करायचे असतील तो दारू पिणं काही सोडणार नाही, असं आहे. ठीक आहे शिंदे साहेब, एनी तुमच्याबद्दलचा काही प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे? नाही सर, तुम्ही पहिलंच एवढं क्लिअरिफिकेशन एवढं क्लिअर देताय की विचारायला संधी नाही आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट की एक आपल्या आवाजामध्ये जो एक म्हणजे समोरच्याच्या मेंदूमध्ये नाही तर आधी आपण मनाची काय कन्सेप्ट आहे ना तिथे जाऊन भेटतो. आणि लेक्चर ऐकल्यावरच ते म्हणजे आता माझा वैयक्तिक हे असेल म्हणा, तुम्ही काय सगळ्यांना नाही प्रेशराईज करू शकत, पण ते एकदा शांतपणे ऐकलं ना की आपल्याला आपले प्रश्न आपण सोडवायची ताकद त्या तुमच्या आवाजामध्ये एवढे मी क्लिअर करतो. म्हणजे आतापर्यंत हा म्हणजे आपला झिबू किंवा आपल्या हे मीडियावरनं आपण मी शिकतोय ते प्रत्यक्षात आपल्या वर्गाला कितीतरी वर्ष मी कंटिन्यू वेगवेगळे विषय मी आपण आमच्याबरोबर हँडल केलेले आहेत. त्यामुळे म्हणजे मी तुमच्या आवाजाची जी प्रतिभा आहे ती काय नाकारू शकत नाही. मेन म्हणजे काय माहिती आहे का, हे गोष्ट म्हणजे मी एकाच ठिकाणी तुमच्याकडनंच नाही की ज्योतिषशास्त्रातले पुष्कळ मी आपल्याला बोललो पण आहे, पुष्कळ ठिकाणी मी शिकून आलेलो आहे, शिकलेलो आहे. मी काय त्याला कमी समजत नाही, पण एखाद्याची प्रत्येक एकाची एक लकब असते की एक स्ट्रॅटेजी असते. ती स्ट्रॅटेजी आणि एकतर माझं जॉब पर्टिक्युलर कंडिशन्स त्याच्यामध्ये आवड आणि ती तिथपर्यंत आणून खेचण्याची ताकद जी आपण आम्हाला दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मेन इम्पॉर्टंट ते आहे. आणि तुम्ही आम्हाला आणखीन काय विषय शिकवाल तरी ते कमी आहे. एवढा आमचा ड्रम मोठा आहे. तुम्ही फक्त सांगायचं आम्ही अवेलेबल राहतो. बाकी रिक्वेस्ट आहे आपल्याला की तुम्ही सांगाल तेव्हा. आता मी आजारी होतो त्यामध्ये मधल्या याच्यामध्ये मला काही करू शकलो नाही, पण नेक्स्ट याच्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये मी आपल्याकडनं जे काय ज्ञान घ्यायचं ते मी अवेलेबल आहे. आणि हे जे 88 कार्डचं जे तुम्ही जे डिटेल्स हे सांगितलेलं आहे तर मी म्हणजे माझ्या काही कलिग्सना किंवा हे देतोय आणि त्याचे रिझल्ट आणि हे इन्स्टंट मिळत आहेत असं म्हणजे मला वाटतं इतर याच्यापेक्षा. फक्त एवढंच पाहिजे कुठल्या गोष्टीला, म्हणजे ती झिबू असू दे, ऍस्ट्रॉलॉजी असू दे, इव्हन तुम्ही व्यवहार जे करता शेवटी विश्वास हा इम्पॉर्टंट आहे आणि मेंटल कंडिशन तुमची तिथेच कव्हर होते. म्हणजे अर्ध काम म्हणतात ना की डॉक्टरवर विश्वास असला ना तर त्यांनी नुसतं पिण्याची गोळी जरी दिली तरी आपल्याला ताप उतरू शकतो. कारण आपल्याला डिसिजन माहिती आहे की हा माणूस आपल्याला बरं करणार, कारण ह्याच्या तिकडनं रोगी पुरे बरे होतात. आणि किती डोकं आपटलं, तो किती मोठा हे आणला तरी तो बरा होणार नाही, कारण हा काहीच करू शकत नाही. ही भावना, मानसिकता ही जशी आपली असते प्रत्येकाने डेव्हलप व्हायची तो त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही जो आमच्यासाठी जो हा झिपूचा काय किंवा इतरही विषय जे शिकवलेले आहेत इतरांना माहित नाही मला किती माहित आपल्याबद्दल, पण मी स्वतःला ग्रेटफुल समजतो की तुमच्या संपर्कातून मला हे शिकायला मिळालं. थँक्यू सर.
थँक्यू. कसं काय मेंटली प्रिपेअर्ड ज्याला आपण म्हणतो ना, तर ह्या सगळ्या गोष्टीशी प्रिपेअर्ड राहावं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुठली गोष्ट जीवनामध्ये येण्याची शक्यता असते, तर त्याला सामोरं जाणं इट इज मेंटली प्रिपेअर्ड. तर तशा तऱ्हेने तुम्हाला जी कार्ड तुम्ही शिकलात, तर ती कार्ड जी आहे ती त्याचा वापर करा. अतिशय चांगल्यापैकी वापर करून तुम्ही लोकांचं समाधान करू शकता. काय तुमच्यामुळे सर काय माहितीये एक तुमच्यामुळे एक माझ्याबद्दल लोकांबद्दल गैरसमज झालेला आहे की हा माणूस विद्वान आहे म्हणून. आता आम्हाला माहिती आहे कुठून आम्हाला ज्ञान येते, परंतु काय कुठल्याही गोष्टीवर आता विविध विषयावर ऍस्ट्रॉलॉजीच्या विविध विषयावर आम्ही शिकलेलो आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की अरे कितीतरी विद्वान आहे, पण आम्हाला कळते की अजून आम्हाला काहीतरी शिकायचंय. बरोबर. खरंय. थँक्यू सर. थँक्यू. नमस्ते. बरं, आणखी एनिबडी? आता आपल्याला कार्ड चार्जिंग कसं करायचं याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. कृपया लक्षात घ्या, आता कार्ड झालेत म्हणून निघून जाऊ नका. नाहीतर मग एंजलच्या वेळेला मला लक्ष असतं इथे कोण गेलं आणि कोण आलं. तर व्यवस्थित नियम ऐकून घ्या. कार्ड जसं आपण टेरोची चार्ज केली होती त्याचप्रमाणे कार्डाचा जो संच आहे, जर कार्ड असतील तुमच्याकडे तर, जर कार्ड नसेल तर जे शिंदे साहेबांनी जी फाईल बनवली ती तुम्हाला मी पाठवली होती सॅम्पल, तशा तऱ्हेचं जे बुकलेट आहे ते बुकलेट अशा तऱ्हेने हातात पकडून असा, आणि त्या याच्यावरती तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घेऊन जेव्हा तुमच्याकडे जातक येईल त्यावेळेला तुम्ही ते चार्ज करायचं असतं. जातक येईल त्यावेळेला चार्ज केल्यानंतर ती तुमच्यापाशी असलेली जी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती त्याच्यामध्ये शिरकाव करते. मराठी भाषेमध्ये ती आतमध्ये शिरकाव करते आणि त्या याच्यावरती तुम्हाला जे आन्सरिंग असतं, आता प्रत्येक व्यक्तीला एक गरज असते म्हणून तो आपल्याकडे येतो, त्याला पर्याय म्हणून आपण जिबूचा वापर करतो. आता तो पर्याय म्हणून म्हणजे काय, तर पद्धती अशी आहे की एक तर पहिला कुठल्याही ज्योतिष ह्याच्यामध्ये गेला तर पहिला त्याचे प्रश्न व्यवस्थित ऐकून घ्या. त्याला काही लोक काय प्रश्न ऐकून घेत नाही आणि मग नंतर पुढचं हे चालू करतात, तसं करू नका. त्याचा प्रश्न ऐकून घ्या. तुमच्यापाशी त्याचा उपाय आहे का, तर तो उपाय तुम्ही त्याला सुचवू शकता. किंवा त्याला असा कुठल्या तऱ्हेचा भाग आहे तर तो कार्डाचा जो बंच आहे तो त्याच्या समोर द्या, जो डेक आहे, आणि त्याला सांगा ह्याच्यातून तुझं कार्ड निवड. आणि त्या कार्ड निवडल्यानंतर आपण जे काही शिकलो आहोत त्याचं विश्लेषण करून त्याला सांगणे की ह्या कार्डाचा सिम्बॉल तू तुझ्या पाशी ठेव, हे रत्न आहे, हे क्रिस्टल आहे, आणि ह्या ठिकाणी ह्याच्यावरती त्याचा अंमल आहे, तर त्या तशा तऱ्हेचं कार्ड तू वापरलं तर तू समस्येतून बाहेर निघू शकते. किंवा समस्या जर नसेल आणि तुला जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट तू त्या सिम्बॉलच्या अनुषंगाने तू तिथे ती प्राप्त करू शकतो. आता जसं कुलकर्णी मॅडम आहेत तर त्या सिम्बॉल जे आहेत त्या तयार करतात आणि नंतर त्या डिलिव्हर करतात. तर हवेत सिम्बॉल तयार करणं हा सुद्धा एक प्रयोग भाग आहे, तो सुद्धा नाकारता येत नाही, त्याचा सुद्धा ऍडवायझेबल आहे. तर तसं सुद्धा तुम्ही ते करू शकता. कळलं? आता हवेत सिम्बॉल तयार करायचं तर त्याच्यामध्ये आणखी एक दुसरा भाग सांगतो की आपण जसं प्रवास करताना आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात, तर तशा तऱ्हेने ह्या 88 जे सिम्बॉल आहेत त्याचा पहिल्यांदा अभ्यास करा. रोज एखादं पान तुमच्या नजरेसमोरून झाला, त्याचे विवेचन आहे ते वाचा, त्याच्यामध्ये डिटेल्स आहेत ते वाचा, आणि नंतर तुमच्या जातकाला तुम्ही त्याचा विचार करून सांगा की हे गोष्ट तुला करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? बोला सर. विचारू का एक प्रश्न? हा बोला. सर, टॅरो कार्ड कसे चार्ज करायचे त्यावेळेस मी नव्हती, तर प्लीज सांगता का कशी मेथड आहे ती? बघा आता टेरो कार्डचा विषय नाही, मी आता तुम्हाला सांगितलं आम्ही टेरो शिकवलं होतं, तो आमच्या याच्यावरती जा ग्रुपवरती, तुम्हाला टेरो कार्ड कशी चार्ज करायची किंवा टेरो कार्डाचं रिडिंग जे आहे ते पूर्णपणे 12 लेक्चरचं उपलब्ध आहे, ते तुम्ही ऐकू शकता. हा व्हिडिओ आहेत ते. कळलं? टेरो कार्डचा डेक आहे का मॅडम तुमच्याकडे? नाही सर. मग डेक घेतला पाहिजे ना. ठीक आहे, घेऊन घेईल सर. हा डेक घ्या तुम्ही, 700-800 रुपयाला डेक मिळतो. चालेल चालेल. रायडर वेट नावाचं डेक आहे, तो घ्या. तो घेतल्याशिवाय तुम्ही चार्ज कसं करणार, ते घेतल्याशिवाय तुम्ही कसं शिकणार?
असा भाग आहे ना. मराठीमध्ये नोट्स आहेत, मी पाठवून तुम्हाला. चालेल सर. मला त्याचा नंबर पण द्याल सर. अमेझॉन वरती नंबर काय, अमेझॉन वरती तुम्ही गेलात तर नाही, जे झिबू सिम्बॉलचे कार्ड्स पण असतात ना, तुम्ही मला मागे म्हणाले होते, ते मला क्रिस्टल पण घ्यायचे. एक मिनिट, जिबॉ सिम्बॉलचे कार्ड सुद्धा तुम्हाला अमेझॉन वरती उपलब्ध आहेत. 1800 रुपये किंमत आहे. ओके, कळलं? हा, आणि तुम्हाला पत्ता तर सांगितलेला आहे, तिकडे क्रिस्टल जाऊन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही गेलात पण आहेत ते. बर, नेक्स्ट आणखी एनीबडी काय विचारायचं आहे तुम्हाला? सर ती फाईल मला पाहिजे होती, पाठवते का? मी मागच्या क्लासला नव्हते सर. ठीक आहे, पाठवे. थँक्यू सर. सर तो पत्ता मिळू शकेल का परत, ते क्रिस्टल्स वगैरे जिथे अवेलेबल होतील तो? पत्ता मी तुम्हाला सांगितलं मॅडम, क्राफ्ट मार्केटला जा. सीताराम नावाची बिल्डिंग एकच आहे, 2 बिल्डिंग नाही, एकच राम आहे आणि एकच सीता आहे. तर त्या बिल्डिंग मध्ये खाली ते दुकान आहे. कारण खंबात म्हणून इथे लिहिले, पण मला वाटतं पुण्याचं आहे ना खंबात. खंबात हे इकडचं आहे. खंबात खाडी आहे. खंबात हे जे आहे ना ते गुजरातमध्ये आहे, जिथे नर्मदा विलीन होते. नर्मदा तिथे एक होतं. नर्मदा अशी एकच नदी आहे की ती खंबातच्या खाडीमध्ये जाते. बाकी सगळ्या नद्या ज्या आहेत त्या बे ऑफ बेंगालला जातात. अरबी समुद्रामध्ये एकही नदी जात नाही. सगळ्या पावसाळी नद्या अरबी समुद्रात जातात. अख्ख्या म्हणजे केरळाच्या टोकापासून ते गुजरातच्या बॉर्डरपर्यंत एकही नदी अरबी समुद्रामध्ये जात नाही. सगळ्या ज्या आहेत त्या कृष्णा, गोदावरी, कावेरी, त्या सगळ्या नद्या ज्या आहेत, गंगा, त्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बे ऑफ बेंगालमध्ये जातात. तसं खंबात जे आहे ते खंबात गुजरात मधला प्रांत आहे आणि तिथे क्रिस्टलचा फार मोठा व्यवसाय आहे. बरं, नेक्स्ट. तर तिथे यांचं लकी स्टोन नावाचं ते स्टोर आहे, कमिश ट्रॉफीच्या समोर. आणि एकच आहे, फेमस आहे ते. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे पीके वाईनच्या लगेच बाजूला. पीके वाईन फेमस आहे तिथे. त्याला लागूनच ते लकी स्टोन आहे स्टोर. लकी स्टोन्स का? हो मॅडम, तिथे तुम्ही गेलात की तुम्हाला लगेच मिळणार. हो हो, ठीक. लगेच. हो. नेक्स्ट सर मी विचारू? साऊंड प्रॉब्लेम आहे तुमचा. अजून कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. मगाशी सांगितलं होतं माणिक आणि हिरा. आता माणिक आणि मोती, तर मोती सुद्धा जे आहेत ते त्याच्यावरती हे आहे, अप्लिकेबल आहे. माणिक मोती पण नाव ठेवतात लोक. सर तुम्ही बरोबर सांगितलं. माणिक माझ्या काकांचं नाव होतं आणि भरपूर पैसा, इतका अमाप पैसा होता सर त्यांच्याकडे. म्हणजे जिथे हात टाकले तिथे पैसे काढायचे. नंबर 2चे पण होते, नंबर 1चा पण. म्हणजे चुंगड्या पोत्यांमध्ये पैसे असायचे सर नोटा. माझ्या लहानपणी पाहिलेले मी. माणिकच नाव होतं. माणिक मोरी, हिरा पन्ना. हिरा पन्ना अपार्टमेंट आहे मुंबईला, फार मोठी दिल्लीला. बरं, ठीक आहे, पुढे बोला. काय विचारायचं असेल त्याबद्दल, काही जिबू बद्दल. सर मी विचारू एक. आता आपण हे लास्ट वालं कार्ड बघितलं, नर्वस सिस्टीम म्हणून. तर आता बरेच लेडीजला पीसीओस आणि पीसीओडी हा त्रास असतो आणि आताच्या, तर आपण त्यांना देऊ शकतो का हा सिम्बॉल? देऊ शकतो. ओके, थँक्यू सर. आणि मला एक माझा अनुभव सांगायचा आहे की आपण हे जे जिबू सिम्बॉल शिकलो, तर मी एकही क्लास मिस केला नाही. मी सगळे क्लास अटेंड केले आणि त्याप्रमाणे मी माझ्याकडे जे असे याचे आले क्लायंट, तर मी त्यांना हा सिम्बॉल पण प्रत्येकाला, म्हणजे जसं त्यांचा प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे त्यांना सिम्बॉल दिले. तर एक असे व्यक्ती होते की ज्यांच्या नवरा बायकोमध्ये खूप प्रॉब्लेम होते की ते एकमेकांशी बोलायचे नाही, तर ते आज चांगलं संसार करतायत. एकीला जॉब चांगला मिळाला. असे बरेच आहे की याचा 100% अनुभव आलेला आहे. मी फक्त सांगताना एकच सांगते की हे डिवाइन सायन्स आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून करा तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आणि तसं सगळ्यांना अनुभव खूप छान आलेला आहे. सो खूप थँक्यू सर तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.
बोला भिडे मॅडम. नमस्कार. जेव्हा नमस्कार. एखाद्या समस्येसाठी आपण जातकाला 2 किंवा 3 सिम्बॉल्स वापरायला देतो, तर त्या 2-3 ते क्रिस्टल्सही वापरायचे का एका बरोबर? हो, जे क्रिस्टलची गरज जे मॅडम आपण जो सिम्बॉल वापरतो ना त्याला सजेस्ट केलेलं जे क्रिस्टल आहे ते क्रिस्टल त्यासाठी तुम्ही ठेवू शकता. आता भाग असा आहे की तुम्ही समजा 2-3 जे सिम्बॉल आहेत ते एकाच वेळी एका जातकाला वापरायला देण्यापेक्षा त्याची अत्यंत गरज कुठल्या गोष्टीची आहे त्याच्यावरती पहिला सिम्बॉल तुम्ही वापरायला सांगा आणि ते क्रिस्टल वापरायला सांगा. आणि त्याच्यानंतर ती एकदा गरज संपली की दुसरे जे काही प्रश्न जे आहेत ना ते उपस्थित होत नाहीत. बोला सर. बोला बोला सर कार्ड परत जरा सांगा ना, चार्ज कसं करायचं ते. मगाशी सांगितलं ना 2 कार्ड जे आहेत आपल्या पूर्ण डेक तुम्ही घेतलाय का पहिला हा भाग सांगा. जर घेतला नसेल नाही ह्याचं जिबू चिन्हांचं सांगते सर. हा मग ते जिबूचं आणि टेरोचं पण तसंच आहे. जसं टेरो मध्ये शिकवलं त्याचप्रमाणे जिबूचं पण आहे. तर चार्ज करते वेळी आपली आराध्य देवता जी असेल त्याचं जप करा, नाही तर ओम नमः शिवाय करा. पण कार्ड जी आहेत ती अशी 2 हाताने असा अंगठा जो आहे तो त्याच्यावरती ठेवा आणि त्याच्यावरती ते कार्ड आहे त्याच्यावरती तुमची एनर्जी डिलिव्हर होते आणि त्यानंतर ते कार्ड चार्ज होतं. कळलं का? असं आहे. ओके ओके थँक्यू सर. बोला नेक्स्ट कोण आहे? विचारा हलदनकर मॅडम, विचारा. हा विचारा मॅडम. हलदनकर मॅडम, त्यांचा सर प्रॉब्लेम आहे काय, तुम्ही त्यांना कनेक्ट होत नाही. बोला मॅडम माईक ओपन करा आणि बोला. ठीक आहे, तोपर्यंत भागवत मॅडम ना बोलू देत. काय त्यांना प्रॉब्लेम, बोला भागवत मॅडम. सर जसं आता यांना तुम्ही सांगितलं की पहिल्या प्रॉब्लेम वरती आधी ते कार्ड आणि क्रिस्टल वगैरे वापरायचं, ते झाल्यानंतर मग दुसरं करायचं. पण आधीचं कार्ड तर आपण व्यवस्थित सांभाळून ठेवू शकतो तिजोरीत वगैरे, मध्ये क्रिस्टलचं काय करायचं? क्रिस्टल बघा परत सांगतो तुम्हाला, कुठलंही क्रिस्टल वाईट रिप्लाय देत नाही. जसं की क्रिस्टल अनेक प्रकारचं असतं. आता अनेक प्रकारचं क्रिस्टल जेव्हा तुम्ही घरात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला प्रतिसाद वाईट येत नाही. तुम्ही वापरू शकता क्रिस्टलचा. आता कार्डची उपासना, आता कसं असतं की आपण एक देव्हारा तयार करतो त्याच्यामध्ये अनेक तऱ्हेचे देव तिथे लावले जातात, ठेवले जातात. मग अशा वेळेला काय असतं की आपली श्रद्धा असते की आपल्याला हा देव आवडतो. हल्ली आपण पुढे तीर्थयात्रेला गेलो तिकडून 10-12 देव उचलून घेऊन येतो. तर त्यापेक्षा मुख्य देवता कोण आहे, तर तसं आपली गरज कुठल्या कार्डावरती आहे ते कार्ड तुम्ही ठेवून त्याची प्रेम त्याला उपासना करू शकता, नमस्कार करू शकता. तुमच्या कॅव्हिटीमध्ये जे काही तुमचं घर असेल त्याच्यामध्ये त्याचा संचार होईल तर ऑटोमॅटिकली प्रश्न निवारण होतील. मग क्रिस्टल मग 2-3 वेगवेगळे एकाच वेळेस ठेवले टेबलावरती वगैरे तरी चालतात? हरकत नाही. बघा आता असं आहे, क्रिस्टल साठी छोटी टोपली मिळते, स्पेशल टोपली क्राफ्ट मार्केटमध्ये दुकान आहे, कळलं का? तर ते तुम्ही घेतलं. वेताची पण मिळते. वेताच्या छडीमध्ये अतिशय शक्ती आहे म्हणून त्या ठिकाणी पूर्वी वेताची छडी वापरायची. आता वेताची छडी वापरत नाही. तर वेताच्या छडीला पॉवर भरपूर आहे. तर त्याच्यामध्ये जर क्रिस्टल ठेवले तर ते आणखी बलवान होतात. वेताचं झाड असतं. थैंक यू सर. नमस्ते सर, आपने क्या बोला अभी जरा हिंदी में बोलना ना सर, समझ में नहीं आया. किसके बारे में मैडम? वो वेताची छड़ी. हाँ, वेताची छड़ी एक जो स्टिक रहती है तो वो एक वेत जो है ना, वेत उसका एक झाड़ आता है, पौधा आता है, वो लंबा होता है. उसकी जो लकड़ी रहती है ना वो टूटती नहीं है, उसको काटना पड़ता है. आप कितना भी उसको मरोड़ोगे तो वो बेंड होगी, वो फ्लेक्सिबल होती है और उससे चोट काफी लगती है. तो पहले हम लोग सीखते थे स्कूल में तो हाथ आगे करके पहले मास्टर जी हमको लगाते थे. तभी पट्टी नहीं थी, छड़ी थी. हाँ जी. समझ गए? तो वो छड़ी जो है वो वेत आता है तो उसकी टोकरी मिलती है. तो वो टोकरी के अंदर रखेंगे क्रिस्टल तो वहां पर अच्छी तरह से एनर्जी आएगी. वेट की छड़ी की टोकरी में. अच्छा सर. और अगर ग्लास बाउल में रखा तो सर देन चलेगा? बाउल में रखेंगे तो सिरामिक में रखिए तो भी चलेगा. सिरामिक इज ओरिजिनल मट्टी का होता है ना. हाँ जी हाँ जी. यस उसमें.
ओके सर, थँक्यू सिरेमिक बाउल है. येस. सर वेत आणि बांबू एकच का? वेत आणि नाही, बांबू बांबू नाही, बांबू वेगळा आहे, वेत वेगळा आहे. अच्छा. वेत बांबू फ्लेक्झिबल नाही आहे, वेत फ्लेक्झिबल आहे. सर वेत मध्ये पिवळे फूल येतात ते, काय म्हणतात? पिवळे फूल येतात त्याच्यावर ते. आता ते कसे माहित नाही मला, पण वेताची छडी बाजारामध्ये मिळते. मिळते ना. ठीक. तर त्याच्या परड्या हॉटेलमध्ये पण असतात ना, यूज केल्या जातात. असं आहे मॅडम, जसं छडी असते ना, छडी तो घोड्याला चाबूक मारतात ना, कळलं का? त्याला इंग्लिशमध्ये व्हीप म्हणतात. तर तो चाबूक ज्याला बांधला असतो ती वेताची छडी असते, कळलं का? आणि तो चाबूक घोड्यासाठी असतो, गाढवासाठी नाही. सर वेताचा मार काढल्याशिवाय ते मिळत नाही ना आपल्याला, वेत कळणार नाही सर. आपण शाळेमध्ये ते वेताच्या छडीचा मार खाल्ल्यामुळे ते वेत सगळे लगेच कळतं. ते वेत काय असतं, काय चीज आहे ते. आणि तेव्हा म्हटलं जातं वेत छडी जे आहे खाय छमछम विद्या ही घमघम, ही जी आहे ना वर्डिंग, वेत हा पॉवरफुल असतोच. आणि मगाशी कोणीतरी आपल्या मित्रवर्गाने विचारलं की वेत आणि बांबू एकच आहे का? त्या प्रजातीतलंच ते झाड आहे, फक्त वेत वेगळं आहे आणि बांबू वेगळा आहे. कारण वेत लावला तर तो जमिनीत पसरत जातो आणि कुठेही उगवतो. बांबूचं तसं नाही, बांबूला लागावा लागतो. पण वेत हा एक सगळीकडे येत नाही, कोकणामध्ये येतो. वेत हा कोकणात डोंगरामध्ये येतो, त्याला पाणी कमी लागतं म्हणून. आता तुमच्याकडे तो पहिला पट्टा असायचा, मेरी आवाज सुनो, चक्कीचा पट्टा. आता तो नाही. सत्यशोधक मेरी आवाज सुनो. हा, त्यांनी पट्टा त्याचे हे येत नाहीत, जखमा होत नाहीत, फक्त वेदना होतात. हा, जखमा होत नाही, वेदना होतात. पुढे हळदणकर मॅडम, तुम्हाला काय बोलायचं होतं, बोला. हो 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 सर, आता येतोय आवाज? हा, येतो. सर, आपण गेल्या वेळेस असं एक सूचना दिली होती की समजा आपल्या समोर एखादं जातक नसेल तर आपण त्याला 88 पैकी कार्ड नंबर विचारून ते कार्ड काढून त्याला उपाय देऊ शकतो. पण कधीतरी आपलीच आपल्या शंका निरसन करून घ्यायची असेल, अशा वेळेला ते कार्डाचा नंबर बोलण्यापेक्षा त्यातलं एक कार्ड असं आपण काढलं तरी चालू शकेल ना? हो, चालू शकतो. पुस्तिकेसारखं केलेली आहेत आता ती कार्ड मी. तर ते आपण कोणतंही पेज उघडलं आणि ते कार्ड आलेलं आहे चिन्ह, त्याचा आपण अंदाज घेणं पण शक्य आहे. आणखी मला एक असं म्हणायचंय की समजा आपण एखाद्या कार्डाचा वापर केला आणि त्या कार्डातून आता जसं दोघी तिघींनी सांगितलं की 100% त्याचे रिझल्ट येतात, मलाही त्याचा अनुभव चांगला आलेला आहे. तर मग ते कार्ड जेव्हा आपल्याला ठेवायचं असेल, म्हणजे वापरातून बाजूला ठेवायचं असेल, तेव्हा त्या कार्डाचे आभार मानणं हे गरजेचं आहे. हो, गरजेचं आहे. पण अशा वेळेला या कार्डाचं जर नाव घ्यायचं झालं तर जिभू मध्ये नाव घ्यायचं की कोणतं? नाही, आता कार्डाचं चिंतन करते वेळी बघा असं सुचवलेलं आहे लेखकाने की तुम्हाला त्या कार्डाचं जे दर्शन आहे त्याचा सिम्बॉल जो आहे तो तुम्ही आत्मसात करायचा, आणि ते कार्डाचा जो सिम्बॉल आहे तो तुम्ही जर भिंतीवरती लावला तर त्याची जी एनर्जी आहे ती तुमच्या संपूर्णपणे जी कॅव्हिटी असेल आपल्या घरातली त्याच्यामध्ये तो मिळतो, त्याचा इफेक्ट मिळतो. किंवा एखादं आपण पूजन करतो त्याप्रमाणे तिथे नतमस्तक झालो तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती समस्या नतमस्तक होऊन सुटते. मग तशाप्रमाणे जसं आपण देवाचं दर्शन घेतो तसं जिभूच्या सिम्बॉलचं दर्शन जरी घेतलं, हात जरी जोडले तरी सुद्धा त्याला काही हरकत नाही, असं आहे. कारण का एंजल्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्याची प्रार्थना करावी लागते, तसं जिभूचं सुद्धा प्रार्थना तुम्ही केली तरी हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये असं धर्माचं बंधन नाही. तुमची जी आराध्य दैवत असेल, तुमची कुलस्वामिनी असेल, तुम्हाला समजा गणपतीचे उपासक असाल त्याचा सुद्धा मंत्र म्हटलं, ओम नमः शिवाय म्हटलं तरी हरकत नाही. हो सर, हो. आणखी एक विचारायचंय मला की आपण एका वेळेला
वेगवेगळ्या प्रकारची 5-6 प्रकारची क्रिस्टल आणून ठेवली की समजा मला असं वाटलं की हे माझ्या 2-4 नातेवाईकांना द्यायचंय, तर ही क्रिस्टल एकत्र आपण घरात ठेवली तर चालतील का? चालतील, चालतील, चालतील. तुम्हाला सांगतो मॅडम, तुम्हाला क्रिस्टल पाहायची असतील प्रत्यक्ष तर गोरेगाव स्टेशनला उतरा, प्लॅटफॉर्म नंबर 1 ला, आणि मधला लेडीजला उतरायचं आणि समोर चालत जायचं. तिथून एक 10 ते 12 दुकानं उजव्या बाजूला तुम्हाला क्रिस्टलचं शॉप आहे. तर त्याच्याकडे सगळी क्रिस्टल तुम्हाला पाहायला मिळतात. ओके. येस. हो हो सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. आणि आणखी सर, एका वेळेला 2-3 कार्ड वापरली तरी हरकत नाही का? नाही, आता गरज कुठली आहे ना त्याच्यावरती पहिल्या कार्डाचा तुम्हाला वापर केला पाहिजे. गरज कोणती आहे, फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे, अपेक्षा कोणत्या आहेत. आता समजा की एखाद्या मनी प्रॉब्लेम आहे किंवा एखादं चित्त आपलं नाही लागत, मग त्याच्याकरता आपण जी सुचवलेली कृष्ण जी चित्र आहेत म्हणजे सिम्बॉल आहेत त्याचा वापर करायचा. ओके ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. आणखी सर, माझ्या म्हणजे माहितीत एक जण आहेत ना, त्यांना रात्री झोप येत नाही. असा बरेच वर्ष म्हणजे सगळं झालं करून उपाय, पण झोप येत नाही रात्री. तर तेव्हापासून मी सांगून ठेवलं, म्हटलं हे आता शिकतोय तर ह्याच्यातलं कार्ड कुठलं हे करता येईल का, पण मला स्वतःला तसं कळत आपल्याला नाही. एक आहे की मेडिटेशन फार महत्वाचं आहे. कार्डावरती झोप येणे असं कार्ड काही शिकवलं गेलेलं नाही आपण. झोप असं नाही, म्हणजे जागेच असं रात्रभर जागेच राहतात ते. वयोमानाच्या नुसार माणसाच्या ह्याच्यामध्ये 70 आहे झोपेचा वय आता, प्रश्न, 71. मग झोपेचा प्रश्न हा येईल. तर त्याला रात्री, त्या व्यक्तीला रात्री झोपताना मेडिटेशन केलं, डोळे बंद करून नामस्मरण केलं तरी सुद्धा लवकर झोप लागेल. आणि दुसरा भाग असा आहे की आपल्या कानाखालचा भाग जो असतो तो दाबायचा आणि दीर्घ श्वास घेतला, तो संपूर्णपणे मस्तकामध्ये जातो आणि त्याच्यावरती झोप यायला लगेच सुरुवात होते. बरं सर. ओके सर. याच्यावरती एक सांगू मी, हा, माझ्या मैत्रिणीचं वय आता 40च्या दरम्यान, तर तिला हा त्रास होत होता. तर तिला मी 36 नंबरचं अमानी नावाचं हिलिंग एम्ब्रन्स जे कार्ड आहे ते तिला मी सुचवलं. तर तिला एका दिवसात सर त्याचा फरक जाणवला. ती रात्री झोपताना तिनं त्याच्याकडे शांत चित्ताने बघितलं थोडा वेळ आणि झोपली ती. तर तिला त्या दिवसापासून शांत झोप लागायला लागली सर. फक्त अर्थात तिचं वय 40 आहे. आता ह्या मॅडम जे सांगितलं ते वय 70च आहे, त्यामुळे थोडं वयाचा इफेक्ट तर आहेच. पण ह्या कार्डचा परिणाम झाला सर. 36 नंबरचं कार्ड आहे ते. व्हेरी गुड. हा, मी सांगून पाहते आता हे 36 नंबरचं कार्ड. बघा 36 नंबरचं कार्ड वापरायला सांगा. हिलिंग एम्ब्रन्स अम्मानी नावाचं कार्ड आहे. हो हो, सांगते. म्हणजे असे अनुभव सांगितल्यानंतर आणखी तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. कळलं? हा अनुभव आहे मॅडम. अमामी ना? अमानी 36 नंबर. 36 नंबर अमानी. 36 36चा आकडा. हा, कळलं. आणि त्याचा कलर व्हाईटच आहे, त्यामुळे वेगळा कलर सुद्धा घ्यायची गरज नाही. हो. कुलकर्णी कुठे आहेत बघा. ह्याच्यावर ना या झोपेसाठी अजून एक मी सांगू का एक छोटस. झोपेवरच ना, म्हणजे नेहमी सगळ्यांसाठीच हे उपयुक्त आहे की आपण आता जसं तुम्ही म्हणालात की मेडिटेशन करायचं आणि मग त्यामुळे त्याचा फायदा होतो. तर त्याच्या आधी थोडा आपण प्रणव केला, ओंकाराचा प्रणवोच्चार तरी सुद्धा, आणि त्याच्या शेवटी आपण आपली इच्छा म्हणायची की मला शांत झोप आली पाहिजे आणि सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा आपल्याला जे काही करायचं असेल ती शेवटची इच्छा बोलायचं आणि मग झोपायचं. मला पण हा थोडासा प्रॉब्लेम मध्यंतरी वाटत होता, पण याच्यामुळे मला खूप शांतता आली आणि मी चांगल्या पद्धतीने झोपू शकते. तर आपण म्हटलं तसं ध्यानधारणा त्याच्यावरचा उत्तम उपचार आहे. थँक्यू सर. सर, निद्रा देवीची आराधना जरी केली तरी सुद्धा सर फरक पडतो ना सर त्याचा? व्हेरी गुड. येस. त्याशिवाय त्याचं नाव दिलेलं नाही निद्रा देवी. आपल्याकडे आपल्या गुरुजींनी भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपण त्याचा वापर करत नाही किंवा दुर्लक्ष करतो.
आपण आधुनिकतेकडे जास्ती भरकटलेलो आहोत आणि आपण आपला मूळ सिद्धांत सोडलेला आहे, हे मी सांगतो. मूळ आणि सर सिद्धांत कानाचं परत एकदा सांगा ना सर, कानाचं तुम्ही कान असे दोन हे केले ना, खाली तिथे शिरा असतात, त्या शिरा मस्तकापर्यंत जातात मास्टर ब्रेनला. तर ते 5 मिनिटं हे करून ठेवलं तर त्यावेळेला तुमचा कान बंद होतो आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला झोप लागते. हा एक प्रयोग आहे. ओके सर, मी विचारू आता बोला. आपण टॅटिना म्हणून हे जे कार्ड बघितलं इच्छाशक्तीचं, सगळ्या इच्छापूर्तीसाठी म्हणून, तर त्याच्यामध्ये तुम्ही रुबिना क्रिस्टल सांगितलं, म्हणजे माणिक रत्न व सगळेजण वापरू शकतात म्हणून असं. तर मग त्याच्यासाठी असं आपलं ग्रह किंवा पत्रिका बघण्याची गरज नाही ना, आपण याच्यानुसार आपण वापरू शकतो ना, जर हे कार्ड जर आपल्याला वापरायचं असेल तर त्यानुसार क्रिस्टल वापरू शकतो. माणिक मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 200 रुपये कॅरेटला रिअल माणिक आहे, 200 रुपीज पर कॅरेट. तर माझ्यावर त्याची किंमत काय असेल तर मला माहिती नाही, पण 200 रुपये कॅरेटला होम डिलिव्हरी मिळतो. बाकी आगे के बात आगे. ओके सर, थँक्यू. सर आणि तुम्ही म्हणालात ना की लग्नासाठी वगैरे, तर आता मी तुमच्याचकडनं घेऊन ते दोघी बहिणी आहेत, तर दोघींचे लग्न होत नव्हते. एकीचं वय जवळजवळ 32-33 आहे आणि धाकटीचं 28. तर त्यांना दोघींनाही मी ते दिले. मोठीचं जवळजवळ 3 वेळा लग्न ठरलं आणि मोडलं सर, अगदी बैठक वगैरे झाल्यानंतर सुद्धा मोडलं. आणि तिला मी जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये दिले. आता सर फेब्रुवारी तिचं लग्न झालं आणि आता 2 तारखेला धाकटीचं पण लग्न आहे सर. म्हणजे इतके सुंदर रिझल्ट मिळाले सर त्यांना. धन्यवाद सर त्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद. बरं, चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? काय सांगू, हे सगळ्यांचं ऐकून तर खरंच छान छान अनुभव आहेत. सगळे हुशार झालेले आहेत, एकदम सगळे मास्टर झालेत, हुशार आहेत सगळे. मास्टर एकदम मास्टर. मला मास्टर वाटतं आहेत. त्यांनी आज एक जाहिरात केलेली आहे एकाने, तर ज्योतिष पाहिजेत, पण ते 1100 रुपये द्यायचे, त्यांचा अभ्यास करायचा, 20,000 रुपये घ्यायचे, असं सगळं नौटंकी आहे. तर तुम्ही सगळ्यांना मी तुम्हाला सांगेन की तुम्ही अत्यंत हुशार आहात. तुम्ही स्वतःचं दुकान उघडा, कोणाच्यावरती अवलंबून राहू नका. खुद का मालिक खुद. कळलं? तुम्ही तर सगळ्यांना हुशार उघडलंय पण सर. करताय सगळ्या. आणि सगळ्यांनी दुकान आधीच उघडून बसलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. आणि आणि तुम्ही पण हुशार करताय सगळ्यांना, आणि तुमच्या कृपेमुळे सगळेजण चांगले शिकतायत. कृपा हरीची आहे, आपली कृपा नाही. आपण फक्त हितचिंतक आहोत. हरी कृपा. बरोबर सर, छान झाला क्लास हा, खूप सुंदर. व्हेरी गुड. आणि कुठेही मिळणार नाही असं नॉलेज इथे मिळालं. ठीक आहे, छान आहे. परमेश्वराची कृपा पाहिजे, आवश्यक आहे. आणि चांगलं, आता जसं तुम्ही जिबू शिकलात, आणखी तुमच्या जवळपासच्या लोकांना मुळात आश्चर्य होईल की तुम्ही हे शिकलात कुठे. कळलं? हो, बरोबर. हा, त्यांना जेव्हा सांगाल की जिबू मी करतोय. आता जिबू बघा, मी तुम्हाला बिझनेसचं थोडंसं ज्ञान देतो. तुम्ही जे तुमचं कार्ड बनवाल किंवा तुमची पाटी बनवाल, तर जिबू सिम्बॉल एक्सपर्ट, जसं तुम्ही लिहिता टेरो कार्ड एक्सपर्ट, वास्तू एक्सपर्ट, ऍस्ट्रॉलॉजी एक्सपर्ट, तसा जिबू सिम्बॉल एक्सपर्ट, तर ही क्युरिओसिटी आहे. तर त्या क्युरिओसिटी मध्ये लोक तुम्हाला बोलतील जिबू म्हणजे काय, तर पहिला बस दाखवतो, मग सांगतो. कळलं? तर जिबू सिम्बॉलचं सर्टिफाईड तुम्ही झालेलं आहात, एवढं लक्षात घ्या. आणि थोडा अभ्यास करा, वाचन करा, व्हिडिओ बघा. धन्यवाद सर, नवीन डिग्री आणखीन एक सोडली तुम्ही. हा, नाही सर, एक खूप सिम्बॉल धन्यवाद. तुम्ही. आणि बरोबर आहे सर. आणि तर गेल्या आता आमचं पण 2 कार्ड भरून जाणार आहे सगळे नॉलेज. सर, याचा व्हिडिओ पाठवणार आहात तुम्ही नाही बोलले ना सर. आता बघू नाही बोलला ना तर लोक येत नाहीत. कळलं का? तर त्या कार्डामध्ये एंजल्सची पण जागा ठेवायची आहे ना आता. हो, आता एंजल्स एक्सपर्ट सगळं लिहायचं. आता सगळे ह्याचे तर क्लास बंद झाले, वास्तूचे बंद झाले, टेरोचे बंद झाले, ज्योतिष फलाचे बंद झाले.
10,000 रुपये क्लासची फी काय, याला काय अर्थ आहे का? हा, शिंदे मॅडम बोला. नमस्कार सर. आता सगळ्यांनीच सांगितलं वेगळं असं सांगायचं, पण खरंच म्हणजे ज्ञानाचा एक जिवंत झरा जो काही म्हणतात ना, तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच, मला वाटतं क्लासमध्ये आता आहे त्या प्रत्येक व्यक्तीला इतक्या प्रकारचे शास्त्राचे ज्ञानाची एक एक अगदी अलगद सहजपणे उकल होत चालली ना, त्याबद्दल तुमचे किती 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 धन्यवाद मानायचे तेवढे कमीच आहेत. आणि आमचं एवढं मोठं भाग्य की आम्हाला तुमच्या क्लासमध्ये बसता आलं आणि तुमच्याकडून आम्हाला सहज सगळं हे शिकता आलं. आणि सर खरंच हे जे झिबूचे जे सगळ्यांनी सांगितले त्याचप्रमाणे ना, आपलं 2 नंबरचं कार्ड ऑप्टिमम हेल्थ, एका व्यक्तीला मी ते केलं. ऍक्च्युली ट्युमर होतं पोटात, पण म्हणजे डॉक्टरांनी तसं सांगितलं. मी म्हटलं तुम्ही विश्वास ठेवा आणि फक्त त्याला हे करा, एकदा पाहायला तरी द्या त्या व्यक्तीला. आणि इतक्या अर्जंट 24 तासात त्यांना हे केलं, कारण बायोप्सी करण्याचा पण चान्स नाही मिळाला. पण आजच फोन त्या व्यक्तीचा आला की ते व्यवस्थित झालं. म्हणजे ते आपलं ऑप्टिमम हेल्थ म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी आणि सर्क्युलेशनसाठी जे होतं अतिशय व्यवस्थित झालं. म्हणजे इतके अनुभव, म्हणजे इतके तात्काळ अनुभव येतात की त्याच्यासाठी तुम्हाला काय खूप काही कष्ट नाहीये कोणालाच करायचे काय. तरी पण इतकं सुंदर डिवाइन सायन्स, आणि जे तुम्ही देता, तुम्ही ज्या ह्याच्याने देता त्या ह्याच्याने आम्ही ते ग्राह्य करतो आणि आम्ही पण समोरच्या देतो. फक्त विश्वास ठेवा आणि करा, ते येतात. आणि खूप खूप धन्यवाद. याच्या पुढे शब्दच नाहीत बोलण्यासाठी. म्हणतात ना, म्हणतात कोणाला कॉन्फिडन्स, इतके सगळे प्रकार म्हणतात 16 विद्या 64 कला, त्यातल्या बऱ्याच काही विद्या तुमच्यामुळे आम्हाला सगळ्यांना अवगत झाल्यात. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने आमचं आराध्य आता तुम्हीच. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार सर. खूप 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 धन्यवाद. आणि तुम्हाला खूप म्हणजे निरोगी दीर्घायुष्य लाभावं आणि तुमच्याकडून आम्हाला असंच सतत नवीन नवीन काय 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 ज्ञान अवगत व्हावं, हीच सदिच्छा. पुन्हा एकदा नमन. थँक्यू. सर नमस्कार. बोलू का? नमस्कार. नमस्कार, बोला साहेब. नमस्कार. बोला. पहिली गोष्ट माफी मागतो, मी जरा ICU मधूनच बोलतोय. पहिली गोष्ट, आणि त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेवढ्या काही विद्या शिकवल्या ते आता आमचं कसं झालं, चालतं बोलतं यंत्र झालं ते, की तुम्हाला आमच्या हातात काही नको, पंचांग नको, काही नको. समोर माणूस उभा राहिला की आम्ही पटकन काही ना काही त्याच्याबद्दल सांगू शकतो. आणि ह्या विद्येमुळे मी आज ICU पूर्ण कव्हर केलं. हॉस्पिटलचं नाव बोलत मी तुम्हाला, मला तिथे सगळ्या सुविधा भेटतात. तिथे मोबाईल वगैरे अलाउड नाही, तरी पण मला तिथल्या लोकांनी मला मोबाईलवरून तुमचा लेक्चर तुम्ही ऐका, हे एक मोठं प्राधान्य मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट ह्या लेक्चरचं झिबूचा अतिशय सुंदर झाला. पण मला असं म्हणायचं की तुम्ही स्वतः आमच्या नशिबात जे आलात ते आमचं गेल्या जन्मीचं कर्म चांगलं असेल. दुसरी गोष्ट, तुम्ही या सगळ्या विद्येचे ब्रह्मस्थान आहात. फक्त तुम्ही त्या ब्रह्मस्थान म्हणजे काय, संपूर्ण ऊर्जा तुम्ही बाहेर फेकत असता. ब्रह्मस्थानातून जी ऊर्जा बाहेर येते तशीच तुमची सगळ्या विद्येची ऊर्जा बाहेर येते. आज आम्ही एवढे तयार झालेलो आहोत, म्हणजे असं म्हणजे काय एवढे मोठे म्हणजे नाही, परंतु आम्ही आमच्या समोर कोणी अपरिपक्व माणूस टिकतच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आज माझं वय 70 असलं तरी लोक असं म्हणतात की वय वाढलं की थोडंसं ब्रेन कमजोर होतो. पण तुमचे लेक्चर ऐकून आमचा ब्रेन अजून चांगला सतेज व्हायला लागलाय आणि दिवसेंदिवस आमची ऊर्जा वाढत चालली. आणि हे भाग्य आमचं आहे सर. सर तुम्ही असेच आम्हाला शिकवत चला. माझं दुर्दैव आहे थोडंसं, या टायमाला तुमचे लेक्चर्स मी काही एका दुसऱ्या लेक्चर तुम्हाला पाठवलेत मी लेक्चर, एक पाठवलंय आणि काही लेक्चर मी ऐकतोय. पण तुमच्या वाणीतून जे काय निघते ते रायटिंग करता आलं नाही मला, पण मी प्रयत्न करेन ते. आणि मला ते तुमच्या मागून पण घेईन मी. सर असं शिकवत राहा, आणि असंच आम्हाला तुमच्या वाणीतून आम्हाला ऊर्जा मिळते, आयुष्य मिळतं, आणि मोठ्या मोठ्या संकटातून आम्ही बाहेर पण येतो. आणि त्या ऊर्जेनंच आम्ही दुसऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. कारण तुम्ही काही 1 रुपया न घेता जे क्लास घेताय त्याचं आम्हाला काहीतरी द्यावं लागेलच, आणि ते आम्ही देत आहोत. आणि त्याचे पुण्य तुम्हाला लाभो हे आम्ही देवाला, ईश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. मंत्री मॅडम बोला. मंत्री मॅडम. संध्या मंत्री मॅडम बोला. हा सर, थँक्यू व्हेरी मच सर. मला सगळे लेक्चर अटेंड करायची परमिशन दिली. मी एक 29 नंबरचं कार्ड एकाला दिलं, त्याचं 2 वर्ष काम होत नव्हतं, ते 8 दिवसात झालं सर.
तुम्हाला त्यांनी धन्यवाद सांगितले. मी पण तुम्हाला अत्यंत सर, म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांनी ते काम सोडून दिलेलं, विचारच सोडून दिलेला, आणि ते हाती म्हणजे त्याला सगळे कागद मिळाले सर. तुम्हाला धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. यू आर ग्रेट सर. हॅलो बोला सर, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू. गॉट इट. थँक्यू सर. मी सांगितलं ते एका माणसाला मी 29 नंबरचं कार्ड दिलं सर, तर त्याचं ते 2 वर्ष अडलेलं काम ते 8 दिवसात झालं सर. इतका आनंदित झाला, विचारू नका. म्हणजे काही शब्दच नाही सर. म्हणजे त्याला म्हणजे अगदी म्हणजे मला काही सांगताच येत नाही, शब्द नाही आहेत पुरेत ते सर. त्यामुळे त्यांनी तुम्हाला इतके धन्यवाद दिलेत ना. तुम्हाला सर असेच लोकांचे आशीर्वाद मिळत राहतात, त्याच्यामुळे तुमचं सगळं म्हणजे छान सर. आम्हाला खूप आनंद होतो, शिकायला खूप आनंद. आणि मी सगळे लेक्चर व्यवस्थित अटेंड करते, लिहून घेते सर. अवश्य या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. येस. बोला, नेक्स्ट कोण आहे? विचारायचं आहे कोणाला? बोलायचं आहे कोणाला अजून? नाही सर, कोण दिसत नाही. बापरे, भरपूर वेळ झाला. सर मी बोलू एक मिनिट. हा बोला बोला. ही कार्डची एवढी शिकवली तर आम्हाला खूप अक्षरशः खजाना मिळाल्यासारखं वाटलं, आणि त्याचे खूप छान फायदे लोकांना होत आहेत, आणि आम्ही पण लोकांच्या उपयोगी पडू शकतोय, याचा खूप आनंद होतोय. धन्यवाद सर, खूप छान एवढं आम्हाला शिकवल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. बरं, आता हळदणकर मॅडम, कुबल मॅडम, तुम्हाला अभिप्राय समारोप करायचा आहे. हळदणकर मॅडम, तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? बोलू द्या मॅडमला, बोलू द्या. तिथे बोलतायत वाटतं. हा बोला मॅडम. बोलते. नमस्कार सर. हा, आता आज तर खूप लोकांनी आपापले अभिप्राय दिले, आणि दळवी सरांनी तर इतके विस्तृत, सखोल आणि आदरयुक्त असे अभिप्राय त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आणखी वेगळ्या शब्दात अभिप्राय देणं हे काही आवश्यक आहे असं नाही, पण तरी सुद्धा मला इथे अगदी थोडक्यात मी असं म्हणेन की एखादं बी झाडाचं हे दिसायला अगदी छोटंसं दिसतं आणि अगदी साधं दिसतं, पण त्याच्यात काय काय सामावलेलं असतं तर अगदी पानं, फुलं, फळं एवढंच नाही तर पूर्ण वृक्ष त्याच्यात सामावलेला असतो. तसं आत्ता ही जे जिबूचं आपलं लेक्चर झालं, म्हणजे जिबूचा हा जो अभ्यासक्रम सरांनी शिकवला, त्या अभ्यासक्रमामध्ये अगदी वैयक्तिक प्रॉब्लेम धरून समूहापर्यंत आणि विश्वशांतीपर्यंत मानसिक दुःख, शारीरिक दुःख आणि इच्छापूर्ती अशा सर्वांगीण प्रॉब्लेम्सना स्पर्श करत करत हा अभ्यासक्रम संपन्न झाला. आणि त्यामुळे खरोखरच असं एक आपल्याला निश्चिती मिळाली की डोक्याचा आकार हा लहान असतो, पण त्याच्यातून कितीतरी क्रांतिकारक अशा गोष्टी घडून येत असतात. फक्त त्याच्यात आपल्याला इतकंच सांभाळलं पाहिजे की विचारांची ही विधायक शक्ती आपण ओळखली पाहिजे, आणि ते जेव्हा घडायला लागेल तेव्हा आता जसं अनेक जणांनी सांगितलं की मी 29 नंबरचं वापरलं, 34 नंबरचं वापरलं, असे कार्डाचे नंबर फटाफट पुढे आले. तर हे सगळं का झालं तर तुम्ही म्हणजे कर्मा रिटर्न, तसं सर तुम्ही ज्या कर्माला प्रेरित होऊन लोकांना ही विद्या दिली त्याच धारणेने प्रेरित होऊन सगळ्यांनी हे उपाय अंमलात आणले, आणि म्हणून त्यांना हा फीडबॅक लगेच मिळाला. तेव्हा हीच भावना ठेवून जर आपण प्रत्येकाने ह्या गोष्टीचा वापर केला तर निश्चित आपल्याला या जिबूचा खूप चांगल्या पद्धतीने हे होईल. आज मी थोडासा बसून स्वाध्याय असा केला होता की 1 ते 88 अशी कार्ड केवळ शारीरिक दुखण्यावर कशी
उपयुक्त ठरू शकतील. हे मी असं एक संकलित केलं होतं. आता मी तेवढी यादी वाचणार नाही, कारण घड्याळ 9:10 वाजले असं दाखवतंय. 10 मिनिटं झाली क्लास आहे. हा क्लास आहे. पण एकाच वाक्यात असा उल्लेख करीन की शरीराचा असा कोणताही अवयव तिथे सोडलेला नाही. विशेषतः एक एक खांदा म्हणा, हृदय म्हणा, छाती म्हणा, लहान आतडं म्हणा, डोळे, कान यासारख्या विषयांवर 4-4, 5-5 कार्ड इथे इंट्रोड्यूस झालेली आहेत. तेव्हा त्यातला बारकावा जर आपण विचारात घेतला आणि ते कार्ड वापरलं तर त्याचा निश्चित चांगला वापर होऊ शकेल. तेव्हा सर खूप क्लुप्त्या आणि युक्त्या ह्या जिबूच्या कार्डामधून आम्हा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोचवलेल्या आहेत. तेव्हा या सगळ्यांसाठी माझ्या वर्गमैत्रिणींकडून, वर्गबंधूंकडून तुम्हाला खूप खूप आभार व्यक्त करते, धन्यवाद देते आणि माझा अभिप्राय संपवते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. कुबल मॅडम. होय सर. एक 2 मिनिटं. ठीक. सर आपण वेगवेगळे हत्यार आम्हाला देऊन एक प्रकारचं म्हणजे एक हत्यार मी म्हणेन, कारण ज्योतिषाकडे वेगवेगळे शास्त्र असावेत. वेगवेगळे जसं आता कुबल आपल्या आता मॅडम म्हणतो ते असावेत. तर असे एक वेगवेगळे टूल्स तुम्ही त्या ठिकाणी देताय आणि वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आम्हाला या ठिकाणी ट्रेन करताय. वेगवेगळे हत्यारं देऊन त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला ट्रेन करताय. तर सगळ्यांच्या वतीने सर खरोखर मी परत एकदा तुम्हाला वंदन करतो, कारण हे सगळ्या गोष्टी कोण नाही सर देत. तुमचा हा मोठेपणा आहे की तुम्ही हा सगळं तुमच्याकडचं असलेलं शास्त्र आमच्या समोर सगळं ओपन करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला ट्रेन करण्याचा जो काही प्रयत्न करताय, तर हा सगळं एक फार तुमचा मोठा मन आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता आणि त्या गोष्टी कोण नाही करू शकत. तर सर खरोखर तुम्हाला वंदन माझ्याकडनं सुद्धा तुम्हाला एक वंदन सर मी करतो तुम्हाला. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. कुबल मॅडम. होय सर बोलते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला धन्यवाद. चव्हाण मॅडम तुम्हाला, मुकेश भाऊ तुम्हाला पण, आणि हार्दनकर मॅडम, आणि आज बऱ्याच जणांनी खूप छान म्हणजे अभिप्राय दिले. मग मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगितलं होतं हे कार्ड्स म्हणजे आता मला शब्द नाही आहेत, पण मी सुद्धा वापर करते, सगळ्यांना देते आणि ते छान छान कामं सगळ्यांचे झाले. एकही व्यक्ती अशी नाहीये की ह्या कार्ड तुम्ही दिलं आणि उपयोग नाही झाला असं नाहीच आहे. तर आपण हा आपला जिबू सिम्बॉल्सचा प्रवास अगोदर तुम्ही 12 जानेवारीला ह्याचं डेमो लेक्चर घेतलं आणि ऍक्च्युअल क्लास आपले 2 फेब्रुवारी पासून सुरू झाले आणि आजपर्यंत म्हणजे मला वाटतं सगळ्यात मोठा ही कार्यशाळा झाली असेल, सगळ्यात मोठी. आणि तुम्ही म्हणजे या वयात सुद्धा काहीही न कंटाळता म्हणजे काही हातचं न राखता इतकं सुंदर म्हणजे विश्लेषण केलं आहे. म्हणजे आता त्याच्यासाठी तर शब्दच नाही. आता मी थोडक्यात सांगते. मुकेश भाऊ आज मी परत तुम्हाला सॉरी म्हणते, पण आम्हाला आज थोडंसं बोलू द्या प्लीज, म्हणजे जास्त वेळ नाही घेणार. तर म्हणजे हे जे जिबू सिम्बॉल्स आहे ना, म्हणजे पहिला अबंडन्स पासून लास्ट आपला आज 88 नंबरचा वर्ल्ड पीस पर्यंत हे सगळे म्हणजे सगळेचे सगळे सिम्बॉल खूप पॉझिटिव्ह आहेत आणि ते मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि आध्यात्मिक सगळ्या स्तरावर काम करतात. फक्त एक आहे की तुमची श्रद्धा इन द सेन्स विश्वास खूप हवा आहे. म्हणजे आपल्याकडे पण विश्वास पाहिजे आणि ज्या जातकाला आपण देतो त्याचं पण. त्यांनी गंमत म्हणून केलं तर नक्कीच त्याला रिझल्ट येणार नाही, मग त्याला काही आपण जबाबदार नाही आहोत. म्हणजे तर आता आजच्या कार्ड बद्दल मग मी बोलू की नको सर? मला थोडंसं अजून बोलायचं होतं. मग आधी मी आजचे आपले नेहमीप्रमाणे हे करते. आज आपण 85 पासून 88 पर्यंत कार्ड्स वाचले. तर त्याच्यातलं पहिलं 85 व्हायटॅलिटी म्हणजे जीवनशक्ती हे कार्ड आहे. त्याचं जिबू कीवर्ड हामडा HAMADA असं आहे. त्याचा कलर ऑरेंज आहे. त्याचं कार्नेलियन हे क्रिस्टल आहे आणि लिम्फॅटिक सिस्टीमवर ते काम करतं. मग नंतर 86 नंबरचं विलिंगनेस, इच्छा, टाना TANA असं आहे. त्याचा रेड ऑरेंज कलर आहे. म्हणजे रुबी रत्न असलेलं हे मात्र केवळ एकच कार्ड, म्हणजे आपल्याला बाकीचे रत्न आपण पण रुबीचं हे पहिलंच कार्ड आहे. आणि सोल्स ऑफ फिट आहे. पण हे विलिंगनेस, इच्छा जरी असले तरी तुम्ही ते सांगता असं म्हणायला उगाच म्हणजे अयोग्य नाही. त्या इच्छा व्हॅलिड आणि योग्य असाव्यात त्याच्यासाठी, म्हणजे ते म्हणजे तेव्हाच त्याचा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येईल. आणि मग 87 नंबरचं विजडम आहे, शहाणपण.
अझुला AZULA पर्पल कलर आहे. फ्लोराईट त्याचं रत्न आहे FLUORIT आणि क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्रावर त्याचा अंमल आहे. आणि लास्ट अँड द बेस्ट म्हणजे सगळ्यात छान कार्ड वर्ल्ड पीस विश्व शांती आमीन त्याचं कीवर्ड ब्ल्यू कलर आहे. क्लिअर कॉर्ड हे रत्न आहे आणि नर्वस सिस्टीमवर ते काम करतं. आता मी फक्त 1-2 मिनिटात सांगते. तर आपला हा प्रवास म्हणजे अबंडन्स पासून तर ते मी सांगितलं, पण ह्याच्यातले सगळेच कार्ड छान आहेत. पण तरी सुद्धा आपण हार्मनी, सेलिब्रेशन, ब्लेसिंग, त्याच्यानंतर काय अनलिमिटेड अबंडन्स ही तर सगळ्यांना इच्छा आहेच आहे. ऑप्टिमम हेल्थ ते 2 नंबरचं ते हॅपीनेस, ग्रॅटिट्यूड, डिवाइन इसेन्स आणि रेसिप्रोसिटी हे पण कार्ड म्हणजे परस्पर सहकार्य अशा अर्थाचे आता खूप आहेत. आता एवढ्या वेळ न घेत, पण तुम्ही खूप म्हणजे अतिशय म्हणजे इतकं त्याचं डिटेल मध्ये विश्लेषण केलं आहे आणि आता सगळ्यांनी ते अनुभव सांगितलेच आहे. परत मी अजून काही सांगण्याची आवश्यकता नाही. तरी मी सगळ्यांना तुमच्या वतीने विनंती करेल की तुम्ही याचा खूप खूप म्हणजे उपयोग करा ऍज अ रेमेडी म्हणून. कारण ह्याचा साईड इफेक्ट अजिबात नाहीये. आपण बाकी रत्न वगैरे देतोच म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये मंत्र देतो, पण ते लोकांना करायला वेळ नाही. ह्याचं सोपं आहे ना. तुम्ही आयदर हे कार्ड जवळ ठेवा, त्याचा रंग पण दिलेत ते वापरा, किंवा त्याचं अफोर्ड करू शकत असेल तर रत्न, क्रिस्टल, व्हॉट एव्हर म्हणजे तुम्ही काही जरी यूज केलं, नुसतं काही नाही केलं तर ते कार्ड सिम्बॉल आपल्या डोळ्यासमोर आणला आणि त्याला प्रार्थना केली तरी ते पण खूप छान. आणि आज परत एकदा सांगते, कारण आपण म्हणजे ह्या लोकांना तुम्ही परमिशन दिल्याशिवाय आपण व्हिडिओ हे नाही, त्यामुळे ते माहित नाही, म्हणून कार्ड चार्जिंगचं तर परत मी एकदा सांगते. सरांनी कार्ड चार्जिंग कसं करायचं कसं सांगितलं, ते कार्ड हातात घ्यायचे म्हणजे तो संच, आणि मग आपल्या इष्ट देवतेचं नाव घेऊन म्हणजे थोडक्यात आपण जप करायचा आणि मग जातक आल्यावरच ते चार्ज करायचं. म्हणजे आपण त्याला जे प्रेडिक्शन देऊ तर त्याच्यात पण म्हणजे आपलं प्रेडिक्शन पण बरोबर येईल आणि त्याचं सुद्धा काम होईल. तर सर सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू 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 आणि ह्यूज ग्रॅटिट्यूड टू यू अँड युअर डिवाइन सोल. आणि हा ग्रॅटिट्यूड हा सगळ्यांनी वापरावाच असं मला म्हणजे वाटतं. कारण आपण जेव्हा आपली कृतज्ञता व्यक्त करतो ना, म्हणजे सकाळी उठल्यावर म्हणजे आपल्या टीचर्सला, आता आमचे तर तुम्हीच गुरु आहात, पण आपले आई वडील, आपले पूर्वज, सगळ्यांना म्हणजे युनिव्हर्सला पण, तर तो दिवसच एक वेगळा असतो. म्हणजे मला तर स्वतःला आहे रोज करण्याची, पण मी सगळ्यांना पण ती विनंती करते, तुम्ही प्रेडिक्शन द्याच पण स्वतःसाठी हे ग्रॅटिट्यूड कार्ड नक्की वापरा सर. तर थँक्यू 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 व्हेरी मच सर. थँक्यू. नमस्ते मुकेश भाऊ. आता तुम्हाला होस्ट करतो, तुमचा क्लास आहे. हो सर. बरं, धन्यवाद सगळ्यांना. सर खूप